तब्येत चांगलीच आहे म्हणावं लागेल. परंतु डॉक्टरांचं म्हणणं आहे की काल 4-5 वाजता 60 शुगर होती, तर रात्री ती 58ला काय झाली. बी पी पण 80-90 असं काय तर म्हणते, 80-90 का 80-60 खालचा वरचा असं काय तर. त्यामुळं मला रात्री लाईट कळालं नाही, परंतु 40 जणांनी माझे हातपाय दाबून धरले रात्री आणि मला सलाईन दिली. ते त्यांच्या मायापोटी ठीक आहे, ते करतायत ते ठीक, त्यांचे माया त्यापोटी त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला तुम्ही पाहिजे, आरक्षण पण पाहिजे, पण तुम्ही पण पाहिजे. तुम्ही जर राहिलात तर आम्हाला आरक्षण देताल, तुम्ही जर मैदानात असाल तर आम्हाला न्याय मिळेल, तुम्ही नसलात तर आम्हाला काय मिळणार. म्हणून त्यांनी मला रात्री सलाईन लावली. माझा हट्ट होता की नको, तुम्ही तुमच्या या मायापोटी मग समाजाला मिळत आलेलं मिळणार नाही. शेवटी हत्यारे आमरण उपोषण हे मराठा समाजाची शक्ती आहे, माझी शक्ती आहे ती, मला तिचा पूर्ण उपयोग करू द्या. तुम्ही माझं ऐका, पण माझं कुणी रात्री नाही ऐकलं. कारण सरकार जास्त आमरण उपोषणाच्या शक्तीला घाबरतं आणि दुसरं त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतं. त्या दोन गोष्टी घाबरतं. मला करू द्या, पण नाही ऐकलं त्यांनी. तर ठीक आहे, आता त्यांनी सलाईन लावली, तर मी पण मात्र आता मीच ठरवलं की काही उपयोग नाही. मग या सलाईनवर पडून राहण्यात काय उपयोग नाही, कारण ही एक प्रकारचं जेवल्यासारखंच असतं. ते बेगडीपणाचं आंदोलन किंवा उपोषण किंवा काही असो मी नाही करू. त्यापेक्षा ते नाही केलेलं बरं. या मतावर मी आलेलं ते नाही केलेलं बरं ना. सलाईन घ्यायची नाही तर पडून राहायचं 10-12 दिवस. 10-12 दिवसात तिकडं मतदारसंघाची तयारी करीन मी, रॅल्याची तयारी करीन मी, सरकारची पुढची ज्याच्या जीव आहे त्यांचा ती कशी धोक्यात येईल त्याच्यासाठी काम करेन. मग इथं पडून काय करू. माझ्या डोक्यात मग असं आलं की हे आपल्या सलाईन लावत राहणार आहेत, आपण इथं पडत राहणार आहेत, आपण दुपारी उपोषण स्थगित करू. कारण काय उपयोग नाही असं पडून राहण्यात, काही अर्थ नाही, त्याला काही किंमत बी नाही. त्याला मग त्याने माझ्या समाजाला न्याय बी उपोषणातून मिळणार नाही, म्हणजे असल्या याच्यातून काय मिळणार. त्यामुळं मी माझ्या मनानंच हा निर्णय घेतला आहे, मग की आपण हे स्थगित करू. आपल्या माता मावल्यांच्या ज्यांना मार लागला होता, ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या अंतरवाल्याची, त्यांच्या हाताने उपोषण पाणी प्यायचं आणि हे उपोषण स्थगित करायचं. काहीच उपयोग नाही. काय बेगडीपणा मला नाही आवडत. उपोषण म्हणजे खरं खरं बोलतो मीडियाच्या बांधवाशी. त्या सलाईन घेऊन काही अर्थ बी नाही आणि त्याच्यात मग काही सरकार बी दमछाक त्यांचे नाही होणार, त्यांची दमछाक नाही होणार. उपोषण सुरू नसलं, सलाईन लावल्यावर त्यांना माहिती आहे आता काही होत नाही शरीराला, आणि नसली सलाईन लावली की त्यांना माहिती आहे कधी काय होऊ शकतं आणि महाराष्ट्र पुन्हा ढवळून निघू शकतो. त्यामुळे आपण आता मी त्या मतावर आलो की आपण हे उपोषण स्थगित करायचं आणि पुढच्या कामाला लागायचं. आणि शंभूराजे साहेब बी मीडियातून म्हणले होते की आम्ही 2 महिन्याचा वेळ मागितला होता, तर त्यांना आपण 13 जून ते 13 जुलैपर्यंत वेळ दिला. त्यांना 1 महिन्याचा वेळच पाहिजे होता ना, आता असा पडूनच राहणार होता वेळ. तर 13 जून ते 13 जुलैपर्यंत दिला, 13 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत करून दाखवा म्हणा सगळं. आता तुमचे 2 महिने 13 ऑगस्टला पूर्ण होते, तुम्ही पूर्ण करून दाखवा. आमचं ठरलेलं मराठा आणि कुणबी एकाचे सगळ्यांना प्रमाणपत्र द्या, ते सगळ्या मागे द्या, 3ही गॅजेट लागू करा, त्याच्या स्वारींची अंमलबजावणी करा. पण मी मात्र उपोषणावर आता थांबण्याच्यासाठी नाही, की मी आणलं होतं 11 ही विषय. आता सरकार बी आणलं होतं, परंतु शेवटी समाजाचा बी हात इतका भयानक आहे माझ्या पुढं, तर मी काहीच करू शकत नाही दादा. ते तुम्ही पाहिजेत, आरक्षण बी पाहिजे. तुम्ही असाल तर मराठा एकजूट राहणारे, राज्यातला एकजूट टिकणारे. तुम्ही नसाल तर मराठ्यांची एकजूट टिकणार नाही. मग असं मला हे करून त्यांनी रात्री इथं अख्खा मंडप रात्री 12-1 वाजता फुल्ल भरलेला होता आणि त्यांच्या सगळ्यांची साक्ष होती की तुम्ही पाहिजे. मग मी लक्षात घेतलं जर आता हे सलाईन लावणारच आहेत, मी इतके आदळआपट करून उपयोग नाही झाला माझा. रात्री काही इतका विरोध केला, मी घाण बोललो, काय उपयोग नाही झाला माझा. शेवटी ते म्हणले आम्हाला तुम्ही पाहिजेत, समाजाला बी पाहिजेत, समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता, तुम्ही असला तर
4 महिने लेट भेटन आरक्षण, पण तुम्ही असल्यावर भेटल, तुम्ही नसलात तर भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे त्यांनी सलाईन लावली. तर मग मी ह्या ठेप्यावर आलो की सलाईन लावून इथं पडून राहण्यात काहीच अर्थ नाही. मग ज्या सत्तेत जीव आहे, खुर्चीत जीव आहे सरकारचा, त्याच्यासाठी आपण तयारी लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी. आणि दुसरं की इथं पडून राहण्यात काहीच मजा नाही. आपण तयारी तरी करून घेऊ. मग सभा आहेत, कार्यक्रम आहेत, मतदारसंघ निवडणं आहे, कोणाला आणायचं आहे, कोणाला पाडायचं आहे, कोण कोण मराठ्यांच्या विरोधात आमदार बोलत आहेत, कोण कोण खासदार बोलत आहेत, कोणता मंत्री बोलतो आहे, त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे. म्हणून मग इथं पडून न राहता 1-2 दिवस उपचार घेऊन, 2-4 दिवस काय डॉक्टर म्हणतील ते उपचार घेऊन दुपारून मी हे 12 वाजायच्या आधी आमरण उपोषण मी स्थगित करण्याचे समाजाच्या आग्रहाखातर. मी सलाईन लावून नाही करतो, मी करतो, पण मग मला समाजाने सांगायचं सलाईन आम्ही लावा मानणार नाही. बिना सलाईनचं मग मी 15 मरूच तर करायला तयार, पण सलाईन लावून करायला मी तयार नाही. ते खोटं बिगडी उपोषण मी नाही करू शकत. समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही सलाईन लावू नका, मी लगेच करायला तयार आहे, ते तसं सुरू ठेवायला तयार. पण सलाईन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलाईन लावून तयार नाही. पाटील साहेब, प्रवीण दरेकर असं म्हणाले की मनोज जरांगे दाढी मिशा काढले तर गणपत पाटलासारखे दिसतील, त्यावर टीका केली तुमच्यावर. ते मग जरा चांगलं होऊन द्या, त्याला सांगतो कोण कसं दिसतं, काय दिसतं, त्याला सगळं सांगतो मी. कोणासारखा दिसतो, काय दिसतो, तो बी कोणासारखा दिसतो, तो नाकार कसं, तो ते बिगर मिशाचं थुतार कसं, तो बी कसा दिसतो, ते तमाशातल्या मावशीवणी बिगर नसताची मावशी, तो सगळं सांग. थांब मला थोडं नीट होऊन दे. तो काय मागं ठाणे मतदारसंघात 25 वार्ड क्रमांकावर तो कशामुळं प्रेम आहे, तो कोणत्या बँकेत काय, मी तू दमधर म्हणा जरा. तू दमधर. तो हे लोक इथे येऊन बसलेले आहेत मायापाशी, तो ह्या मतदारसंघात. मला ते वाचता नाही आलं नीट. तुला शेवटची संधी सांगतो, तू माया नादी लागू नको. शेवटची संधी सांगतो दरेकर, तू माया नादी लागू नको. मला तो काही काढायचा, मी अगदी प्रेमाने म्हणतो. कालपासून तो ह्या मतदारसंघातले लोक तू निवडून तर येतच नाही, तू मागूनच जातो का हवी, तुला मागूनच घालायला लागतं हातदाराच्या. पण तो हे लोक बसलेले, तू मला लई तरार लावू नको. मला कोणाच्या आयुष्याचं वाटलं करायचं नाही. मी अतिमूर्ख माणूस नाही, वैयक्तिक जीवनात कोणाच्या पडत नाही, वैयक्तिक राजकारणात पडत नाही, वैयक्तिक समाजकारणात पडत नाही. शहाणा होय, तू शहाणा होत असला तर. पण 13 तारखेच्या नंतर वेळ संपतो, सरकारने एक अक्षराने तुमचे संपर्क केला, सरकारने तुम्हाला कोणताही मेसेज दिलेला नाही उपोषणाच्या काळात 13 पासून ते आजपर्यंत. नाही, त्यात मी पडत बी नाही झालो. मी त्यात पडत नाही. मी ओरिजिनल हो, जातवाने कट्टर मराठा, खानदानी मराठा. मी त्यात पडत नाही. बसायचं मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे, मग तिकडे गेले इकडे कमी नाही आले, तसं नाही. माझ्या शक्तीच्या बळावर, माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन करतो. आणि न मिळणारा न्याय हिसकावून आणतो. जो रूल आहे माझ्या मराठा समाजाचा, क्षेत्रीय मराठ्यांचा रूलच तो आहे. कुठलं लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या, आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा, आपल्याला ते जमत नाही. सरळ निघतं, सरळ. सगळ्या मंत्र्यांना माहिती, मंत्री का आले नाही तर त्याचं खरं कारण मला जे वाटलं ते सांगतो. एकाला यायला तोंड नाही, सगळे यायचे संपले. सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिला. मग जाऊन तिथं करावं काय, आता बोलू काय. फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं. मग सरकारला कळलं असतं काय कचका असतो इथे. राज्य कशाला म्हणतात, राज्यातला मराठा कशाला म्हणतात, आणि आपण सत्तेत असून काय उपयोग. हे पश्चाताप इतका आला असताना फक्त यांनी मला सलाईन जबरदस्ती लावायला नको, आणि यांनी इथून पुढं मला करून द्यावं, मी करायला तयार आहे, पण बिना सलाईन लावून मी इथं पडून राहून नाही शकतो. कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही, माझं काहीच होत नाही, काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून पोषण करण्यात. म्हणजे उगाच वेळ काढूपणा आहे मग तो, आणि वेळ वायाला घालणे. तेवढ्या वेळेत तर माझा इकडं जवळपास 25% महाराष्ट्राला येडा आहे. विधानसभेच्या तयारी आता दरेकर फरेकर सगळे ओठणीला आणतो मी. आता त्याच्या सरशी नागपूर बी आणतो ओठणीला. मग आता त्याला नाहीच गप बसायचं ना, त्याच्या सरशी सगळे ओठणीला आणतो मी. थांब मला तो ह्या बोलण्यामुळं तू मागून तुला मागूनच घालायला लागतं का वाबी, पुढून तर येतच नाही तू. तुला मागूनच घालायला लागतं का वाबी. पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना, तो ह्यामुळं त्यांना इतका फटका बसणार आहे म्हणा बाळा, तो फक्त बघ माझ्या.
तू फक्त माझ्या बघ, तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं. तू म्हणजे हे 2-3 जण कीड लागलेली, फडणवीस साहेब, हे 2-3 जण भाजपला लागलेली किडी, तुझी 5-7 जण आहेत नाही, किडी आहे भाजपला लागले. पण तुम्हाला सलन रात्री समाजाच्या दबावामुळे लागली का सरकारने जबरदस्ती दिली? सरकारला असं वाद देतो मी, सरकार माझा समाज ऐकत नाही. माझा समाज रडायला लागला मोठं मोठं. तुमचं होते का नव्हते मला नव्हतं मध्ये बांधव, कारण मला रात्री जास्तीचं नव्हतं समजत. मला जे वाटतं ते मी खरं बोलतो. मला जास्तीचं समजत नव्हतं, मी फक्त आरडत होतो की मला लावू नका. पण मला इतकं पॅक केलेलं होतं की मी कसलीच हालचाल करू शकत नाही. हां, सरकारचे टप्पर बी नाही आपल्याला बळच सलाईन लावून. शेवटी समाजाला वाटतं तुम्ही पाहिजेत, तुम्ही असाल तर ते 4 महिने लेट मिळेल तर तुम्ही देता आरक्षण, आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळेल, तुम्ही असल्यावर सरकार बी धोरणाला लागेल, आणि तुम्ही असल्यावर समाज बी एकजूट राहील. नाही तर सगळे सायरा बाहेर होते. त्यामुळे तुम्ही पाहिजे लावली, मग सलाईन लावून पडून राहून उपयोग नाही, हे मला समजतं. काही अर्थ नाही. आज उपोषण स्थगित करताय पाटील साहेब? नाही, काय करणार मी, असं काय करू मग? इथं काहीच काम व्हाय ना. इथं दर निवडणुकीचं व्हाय ना, मतदारसंघाचं व्हाय ना, रॅलीचं व्हाय ना, लोक माझ्याकडे ते त्यांना बोलणं व्हाय ना. माझं सलाईन लावून काय पडून उपयोग आहे? काय उपयोग नाही त्यात. महिनाभर पडून राहिलं तर काय अर्थ? म्हणजे वेळ काढूपणा आहे मग तो. हां, मी म्हणजे माया मनाला असं समजतो मी, ती वेळ काढूपणा आहे. म्हणजे आता निवडणूक जवळ आली आणि मी सलाईन लावून झोपून राहू, किती मूर्ख आहे मग मी. हां, बिना सलाईनचं करतो, मग हो दे टक्कर समाज सरकारची मग टक्कर खेळायला तयार आहे मी. मला बेगडेपणाचा उपोषण असो, आंदोलन असो नाही आवडत. बेगडाटपणा मी नाही करू शकत. प्रसादला असे म्हणाले की मनोज जरांगे पाटील भरकटलेले आहे. प्रसाद मनोज जरांगे तुम्ही उपोषण लवकरच संपवावं आणि तुमच्या मागण्याचा अट्टहास राजकीय प्रेरित आहे. महाविकास आघाडी सत्तेत आली तरी तुमची मागणी पूर्ण होऊ हे शकते. नाही गप्पा असायचे राव. देवेंद्र फडणवीसची पूर्वी वाटा हात केल्याशिवाय, भाजपची काडी लावल्याशिवाय ते गप्पा असायचे नाही. या लाडाला त्या दरेकरला यांना माहीत नाही महाराष्ट्रात मराठीशिवाय काही खरं नाही. आणि हे जितकं बोलते तितका मराठा समाज मायाकून व्हायला लागला. हे जाणून बुजून हे लाड्या, ते बिगरमी शावाला, हे कसलं गाण दिसतंय ते, त्याला फक्त एक टिकला लावायला पाहिजे मध्ये गोल, असा छान दिसन ना सुंदर ते. हा 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 सकू ग, हा सकू गच दिसन मग ती. हा, ते दरेकर. हो, नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे कोर्टानं त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं. करणारच ना. अभियान सुरू आहे ना दरेकरचं, सकोबाईचं, बिगर मिशेची सकू अभियान सुरू आहे त्याचं. देवेंद्र फडणवीस सांगतो ना कर म्हणून. मला एक सांगा, एक छत्रपती शिवरायांचं महानाट्य, शंभूराजांचं महानाट्य दाखवलं, ती कोणात हिंमत नाही दाखवायची, ते दाखवलं. मराठवाड्यात कोणी दाखवू शकत नाही एवढं बलाढ्य मोठं महानाट्य. आम्ही धाडस केलं, पोरं होतं त्या टायमाला, आम्हाला काही कळत नव्हतं. पोरं होतं दाखवण्याचं. सविस्तर ऐका, मला ते सांगायचं नव्हतं पण सांगायची वेळ आली. हां, हे पोरं होतं दाखवायची वेळ आली. शिवरायांचा, छत्रपतींचा आमच्यावरती विचाराचा पगडा आहे. आम्ही दाखवण्याचं काम केलं. 33 जण होतो, दाखवण्याचं काम केलं. आम्हाला असं म्हणायचं ही हिंमत कोण करत नाही, तुम्ही कशाला करता? म्हणलं जे हिंमत करत नाही तेच आम्ही करतो. हां, आणि मराठवाड्यात पहिलं शंभूराजे महानाट्य आम्ही दाखवण्याचं एक धाडस केलं. व छत्रपतीमुळं जागृती व्हावी, जनजागृती व्हावी, छत्रपतींचे विचार, हिंदुत्वाचे विचार जावेत समाजात, म्हणून ते एक समाज जागृतीसाठी केलेला कार्यक्रम. इतिहासाची जनजागृती करण्यासाठी तो केलेला कार्यक्रम आहे. तो आम्ही केला, त्याच्यात तोटा आला. काय करावं? त्याच्यात काही सगळ्यांना माहिती आहे नाटक करणारा, त्यात काही जणांनी पैसे चोरलेत. ते आलं आमच्याकडं तर गल्ला नव्हता बी. हजारो साक्षीदार आहेत त्याला. म्हणजे सविस्तर मीडियावर सांगायला लागलो मी, गल्ला मनोज जरांगेकडं नाही, पैशाचा आहे त्याच्याकडेची, त्याला सगळं माहिती आहे. हां, इथपर्यंत क्लिअर आता. त्याच्यामुळे आम्ही नुसतं गोळा करून आणून द्यायचे, कमी पडले याच्याकडून घेईन त्याच्याकडून घेईन, त्यांना नेऊन द्यायचे. करा बाबा भरपाई. त्यांनी केव्हा म्हणायचं तोटा, कधी म्हणायचं फुल पैसे गोणी भरून आले तर कधी म्हणायचं कमी आले. आता हातातच त्यांच्या. त्याच्यामुळे जे असेल ते असेल. आता ते झालं गेलं, गंगाला घोडं नालं असं आम्ही समजलेलं आहे. त्याच वेळेस पण केलं प्रामाणिकपणाने जनजागृतीसाठी, कारण तो सांस्कृतिक कार्यक्रम. हां,
सांस्कृतिक कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा सगळेजण. त्यामुळे आम्ही केला. आला तोटा आता ते काय करावं, त्याला आला तर काय डोक्यात दगड घालता का आता? आला तर मग त्यात ती गजन होते, ती गाणी वाटून घेतलं, ऐकायला येते ना. मग आम्ही आपले ज्याच्या त्याच्या वाट्याला दिले, आम्हाला खाजगी दिली. महाराजांना एक दिला खाजगी, मला एक खाजगी दिला, आम्ही दोघांना दिले. मग आता खाजगी तुमच्यासारख्याची. मग एक जण राहिला तर ते ते म्हणलं मी ते देतो, मग त्यांनी ते द्यायचं काम होतं त्याचं. त्यांनी काय ते दिले नाही, ते लकडं पुन्हा आमच्या बिघाड्यात गुतलं. आता आम्ही इकडे दिले नाही का, तर दिलेत. आमच्याजवळ साक्षीदार आहेत, खाजगी माणसाची घेतलेले आम्ही देऊन टाकले. जे इमानदारीनं त्या हिशे पडले ते दिले सगळ्यांनी, मग देऊन टाकलं. आता काय राहिलं तरी ते आमच्या गळ्यात गुंतलं, कारण ते जरा अतिशहाणा आहे ते तिसरा, त्याच्यामुळे ते गुंतलं. ठीक आहे, आता झालं गेलं ते. हां, दिले आम्ही इथपर्यंत क्लिअर आहे. महाराजांनी बी महाराजाचे दिलेले, मी पण माझे दिलेले, सगळेजण साक्षीदार आहेत लोक. तरी ते आता त्यांनी त्याचे द्यायला पाहिजे, त्यांनी त्याचे चेक दिलेत. फुकट चेक देईन का माणूस? किती येडा असून द्या. आता हा बघ, बेतायचे म्हणल्यावर ते सोडून द्या, बेतायचे म्हणल्यावर बीटीनारच आमच्यावरती. हां, पण दिले मग त्यांनी त्याचे द्यायला पाहिजेत का नाही? आता हे क्लिअर झालं, चला जाऊ द्या. तरी बी हे झालं, तिघाची चूक असू नसू, ही भाग वेगळा. सांस्कृतिक कार्यक्रम आहे, नीट ऐका बरं का. छत्रपतींचा कार्यक्रम आहे, सांस्कृतिक आहे, जनजागृतीसाठी दाखवला आहे. तिघाचं सोडून द्या आमचा हात. हां, का बरं? सांस्कृतिक मंत्रालय मदती करू शकत नाही, करू शकत नाही. मला पाठीमागं धर्माधिकाऱ्यांचा कोणाचा तरी कार्यक्रम होता, आम्ही शहाल तेव्हा हजारो करोड रुपये आमच्या जनतेची सांस्कृतिक कार्यक्रमामार्फत तुम्ही घालू शकता. आणि सामान्य पोराने छत्रपतींचं नाटक दाखवलं, त्याला काय अडचण आली असेल 4-2 लाखाची. हां, तर तुम्ही त्याचे 4-5 लाख काय असतील ते भरू शकत नाही सांस्कृतिक कार्यालय. छत्रपती फक्त निवडून येऊ येऊस तर मोदी साहेब छत्रपतींचा आशीर्वाद आणि शपथ घेतात, ते चालतं. हां, आणि 4 पोरं अडचणीत आणायला निघालात तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब. हां, ते हे करून काय शोभतं तुम्हाला? आता दुसरी गोष्ट सांगतो, आम्ही फसवणूक केली असं म्हणतात. किती फसवणूक दाखव. एक पनवेलचं मॅटर आहे. हां, मला आता आठवं ना उपोषणामुळं, त्या माणसाचे 4-5 करोड रुपये बँकेत आहेत, स्वतःच त्यांनी केसेस केल्यात. समोरच्या माणसं कोर्टाने निकाल दिले, त्याच्या पोरी तिन्ही फाशी घेणार आहेत. ते पैसे जर नाही दिलेत, इतके हाल चालले. त्या पोरींचे शिक्षण बंद पडले. 5 वर्ष झालं ही शाळा सुरू आहे सगळी. त्यात काही आमदार मंत्री बी का रे बाबा? हां, का तिथं कसं काय ॲक्टिव्ह नाही? न्याय मंदिर बी तिथं कसं काय, काही म्हणतो आम्ही, काही खूप चांगले आहेत, तिथं कसं काय कोर्ट ॲक्शन घेत नाही? एक इकडं लातूरचं आहे, मी तुम्हाला आता उद्यापासून लिस्टच देणार आहे. हां, मला हे रात्री कळालं म्हणून सांगतो मी तुम्हाला, मी आता लिस्टच देणार आहे. शिवाजीराव ते निलंगेकर कोणचा तरी आमदार आहे निलंगेकरला. हां, तिथं एक कारखान्याची पार्टनरशिपमध्ये 20 करोड एका माणसाकडून घेतले. कोर्टाने निकाल दिला म्हणतात. का रे बाबा फसवणुकीचं त्याला कसं काय अटक नाही करीत माहीत का रे बाबा? हां, तिथं कोर्टाला जागा आहे, तर आमच्यापाशी लई जागा आहे, तिकडे झोपलेलं आहे का? हे वाईट वाटत बोलताना. आता न्यायपालिकेविषयी, न्यायपालिकेने समान न्याय करावा या जनतेला, नाही करायला पाहिजे का? आमच्याविषयी न्याय कसं काय नाही? किती जण फसवणुकीचे दाखवतो तुम्हाला? हां, मी हजारो मॅटर देतो तुम्हाला, असले हजारो, आता शेकडो. ते कुठे 50-50 वर्ष झाले सुरू आहेत, ते मेळ सुद्धा लागा ना. बरं, हां, आता हेच इथपर्यंत सांगितलं तुम्हाला. आता पुढचं सांग. 12-13 वर्ष कमी न उचललं आहे मॅटर, आताच का उचललं? बरं, आता हे सांगतो आणखी ना, नीट ऐका. हे बी सांगतो. पहिले पकड वॉरंट काढ. आम्ही का दहशतवादी आहेत का? बॉम्बस्फोट करणारे, मर्डर केला का आम्ही? टाके टाकले का? पकड वॉरंट काढता. बरं, मी सन्मान केला का नाही न्यायालयाचा, संविधानाचा, कायद्याचा, लोकशाहीचा? साहेब ऐकताय ना तुम्ही? हां, केला की नाही? मी मागच्या वेळेस गपचिप गेलो का नाही? न्यायपालिकेला त्रास नाही झाला पाहिजे, जनता कोर्टापुढे जमली नाही पाहिजे, आरडाओरड झाली नाही पाहिजे, मी गपचिप गेलो. हां, जामीन करून आलो का नाही? पुन्हा पकड वॉरंट काढायची काय गरज आहे? सांगा मला तुम्ही, पुन्हा पकड वॉरंट काढायची काय गरज आहे? इतक्या तातडीनं माझ्याविषयी न्याय का? इतकी न्यायपालिका कट्टर झाली, कोपर्डीच्या कमी आणखी फाशी दिली. अरे बाबा, हां, मी एवढं फसवणुकीचे किती गुन्हे आहेत राज्यात, काढावर बाहेर सगळे. हां, न्याय व विधी विभाग कोणाकडे? देवेंद्र फडणवीसकडे. हां, याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे? न्यायालयावर सुद्धा देवेंद्र फडणवीसचा. गृह विभाग कोणाकडे? पोलीस देवेंद्र फडणवीसाकडे. देवेंद्र फडणवीसांच्या यांनी ह्या अभियान चालायला सुरुवात करायला लावली. कोणाला? दरेकरला.
म्हणजे मराठा समाजाला आज या चॅनलच्या माध्यमातून मला सांगणं आहे की यांना मी या साईडत गुंतू शकत नाही, यांना बाकीच्या लफड्यात मी गुंतत नाही. यांनी असं ठरवलं आता ह्या मॅटरमध्ये माझा काही दोष नसताना याच्यात याला जेलमध्ये टाक. आता आज सांगतो तुम्हाला, मला जे जे रात्री कळालं ते मी समाजाला सांगतो आणि ते खरं आहे की देवेंद्र फडणवीसना रात्रीला डाव आहे. विधी व न्याय विभाग त्याच्याकडे, त्याच्या अंतर्गत सगळं येतं. तो काही न्यायाधीशांना सुद्धा फिरकी घ्यायला लावू शकतो. न्यायाधीश त्याचा पाहुणा आहे अशी मला ऐक्यू माहिती. ऐक्यू बरं का, मी खरं बी म्हणत नाही की हाई त्यो, कारण दिवस दिवस उभा करून ठेवतो. असं मी ऐकून आहे. अख्खा पुणे म्हणतं की त्यो कोर्ट कसं आहे बघा. आतून माहिती घेऊन गुप्तचर यंत्रणा बी, मी आरोप करणारातला नाही, मी न्यायदेवतेला मानणार आहे. कानाला धरून सांगतो, न्यायदेवताच आणि न्यायपालिका सगळ्यांना न्याय देऊ शकते. पण काही जण असे आहेत की ते नातं निभित आहेत. ते देवेंद्र फडणवीसांकडं विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्टाचं कामकाज त्याच्याकडे आहे म्हणून त्याचं ऐकतात. दुसरं गृह विभाग म्हणजे पोलीस खातं त्याच्याकडे, कोर्टाचं खातं त्याच्याकडे म्हणून त्याचं सगळे ऐकतात. आणि त्यो जाणून बुजून आता मला याच्यात गुंतणार आहे. आता त्याचा डाव सांगतो तुम्हाला, त्यो मला याच्यात आत टाकणार. आत कोणचे कैदी आहेत त्यांच्या हातानं मला आत सुद्धा मारायची अशी रात्रीची आलेली माहिती आहे, मारायची. फक्त एकच सांगतो, कधीच भाजप सत्तेवर येऊन देऊ नका मराठा समाजाला, एवढं सांगतो. तुमच्या लेकरासाठी मी सगळ्या दुश्मन्या मराठ्यांच्या उचललेल्या जातात. मी भेट नाही, मी उद्या जेलला जाणार आहे आणि जायला तयार आहे. देवेंद्र फडणवीसला म्हणा तो किती हाग आहे ना, तो आग गार करीन तर फक्त मनोज जरांगे. हो बादर, देवेंद्र फडणवीस तो मला आणखीन ओळखीलच नाही. तो आग फक्त मीच इजू शकतो, गार करू शकतो. तुम्ही तर गंभीर बोललेला आहे की मला जेलमध्ये टाकून मारून जा. हो 100% त्याला कुठंच गठत नाही, जेलमध्ये टाकणार. कारण ह्या मॅटरमध्ये तो मला विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्ट राज्यातले सगळे देवेंद्र फडणवीसच्या हातात आहेत. मी मराठा समाजाला खाजगी समजून सांगतो. गृह खातं म्हणजे मंत्रालय, गृह खातं म्हणजे सगळे राज्यातले पोलीस हे देवेंद्र फडणवीस हातात आहेत. दोन्ही खाते त्यांनी त्याच्याजवळ ठेवलेले. सांस्कृतिक विभाग बी त्याच्याकडेच आहे, हे खाते त्याच्याकडे. आणि त्यांनी याच्यात मला अटक करायला लावणार, म्हणजे ज्याच्यात माझा संबंध नाही, माझे चेक नाहीत त्या मॅटरमध्ये. आम्ही खाजगी पैसे दिलेत, मी आणि आमच्या त्या दुसऱ्या महाराजांनी. तरी तिसऱ्यांनी सांगितलेले मी त्याचे पैसे देतो, चेक बी देतो. त्यांनी न दिले, पण देवेंद्र फडणवीसनी ही 15-16 वर्षात, म्हणजे डाऊट काय येतोय, 15-16 वर्ष झाले त्याला. आता बहुत कम नाही मग केस आम्हाला एखादं वॉरंट आलं. आताच कसं काय लागली इतक्या तातडीनं, आणि अटक वॉरंटच कसं काय लागली. कोर्टाने काय सांगायला पाहिजे, काय सांगायला पाहिजे, तुम्ही तारखेला हजर राहा, आपण सोक्षमोक्ष करू, कोणाचा दोष हे सांगू, त्या ज्याचे पैसे राहिले त्याचा काही दोष आहे का ते बघू. हां, ज्यांनी चेक दिले त्याचा काही दोष आहे का, चेक न देणाराचा काही दोष आहे का हे बघू आणि न्याय करू. नसता तुम्ही सगळे हजर राहा आणि हे पैसे भरून टाका, असं सांगू शकता का नाही. नसता मग आम्ही तुम्हाला अटक करू किंवा काय म्हणते ते जेलला टाकू. ही रीतसर प्रक्रिया आहे न्यायालयाची. तुम्ही सगळेजण या, उभा राहा, त्या माणसाला बोलितो नाटकावाल्याला, आणि तुमचे किती राहिले हां या आम्हाला विचारणार तुमचे किती म्हणणं आहे. हां मग आता हे कसे द्या तुम्ही सांगा, का तुम्हाला टप्पे पाडून द्यायची. अरे हे कोर्ट उठलं की धडक म्हणते अटक कर, अटक वॉरंट काढ. यायला काय हुकुमशाही आहे काय, आम्ही सन्मान करतो म्हणजे काय हुकुमशाही लावली काय. जनतेला काही किंमत आहे का नाही राज्यात. या तुमच्या हातात पद आलं म्हणजे तुम्हाला किंमत आली का. गोरगरीबाला मारून टाकता काय, न्यायपालिका चालवता का, काय करता रे. असलं न्याय विभागाचा मंत्री असतो का देवेंद्र फडणवीस सारखा, असला कुठं माणूस असतो. ही प्रक्रिया आहे. मग आम्ही समजा नाही भरले बा दोघा ठिकाणी तर मग द्या टाकून मध्ये. ही रितसर आहे. उठलं सुटलं अटक वॉरंट करा, अटक पेंड आहे का. आम्ही सन्मान करतो मग तुम्ही कसं वागणार का. काय म्हणते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सुद्धा, काढा ते गबाळ बघा, चालून देत नाहीत हे मनासारखा कारभार. तेच महाराष्ट्रात सुरू केलं का देवेंद्र फडणवीसनी. कोर्ट चालून द्यायना, गोरगरीबाला चालून द्यायना, कोणाला मध्ये घेतो. मराठीत लोक संपतो का. ते विनोद तावडेंना तसंच केलं, ते अशोक चव्हाणला तसंच केलं, ते अजित पवारला तसंच केलं, एकनाथ शिंदे साहेबाला तसंच केलं, कितीतरी ते कुटे ग्रुप आहे त्याला तसंच केलं, ते निलंगेकर आहे त्याला तसंच केलं, ते आवश्याचा आहे त्याला तसंच करतो, ते राणा जगदीशी आहे त्याला तसंच करतो, छत्रपती घराण्यांना म्हणतो तुमची प्रॉपर्टी मोजून काढीन.
असे किती नारायण राणे साहेबाला म्हणतो तुला असं करीन, कित्येक जणांना सांगायचं रे एकनाथ खडसेला तसं, कित्येक दाखवायचे रे, कित्येक दाखवायचे, धमकून आणलेलं तो. अरे काय सरकार चालितो आणि काय तूच करा हुकुमशाह असा तुला ना, तो जर नाही ना मान काय तू नाही बारगाड मोडत तिथून पुढं. हो तुला ना वस्ताद मीच आहे फक्त, तुला वस्ताद मीच आहे. तू कितीक मस्ती तुम्हाला आता याच्यात गाठायचं ठरवलंय ना याच्यात. अरे काय चालवता राव तुम्ही, काय नाही चालवी तुम्हाला कळत सुद्धा नाही. तुम्ही भाजपच्या मराठ्याला अडचणीत आणायला, तुम्ही राष्ट्रवादीच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागला, तुम्ही शिवसेनेच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागलात. तुम्ही ते विठ्ठल सहकारी कारखान्याचा कोणतरी येते अभिजित पाटील का त्याला एका रात्रीत उडीलं, थोरातला तुम्हीच उडीलं, विखेंना तुम्हीच उडीलं. किती लोक दाखवावं तुम्हाला, कटाळा यायला लागला मला लोक सांगू सांगू. इतका बधीर डोके चालवणारा माणूस असावा ते. अनिल देशमुखाचं तसंच केलं. तुम्ही जातं बघाना, तुम्ही पातं बघाना, तुम्ही कोणाला धोसूनच आत घ्यायला लागलात. काय आहे तुमचं हे, कोणतं सत्ता चालवायला लागलात तुम्ही. म्हणजे मराठ्यांचे मोठमोठाले घराणे संपवायचे, मराठी आऊट करायचे आणि तुम्हाला मोठं व्हायचं. कितीक तरी पुण्यातले असे घराणे ते बळच ओढलेत. ते काकडे इथं बरेचसे मला वाटतं मोठाले घराणे ती अशीच वळली दादागिरीने. थोरात अशीच वळली, कित्येक तरी ते थोरात येत मोहिते ते बी असेच ओढले कामान धामाचे. नगरची कंपनी ओढली अशी, संभाजीनगरचं असं, ते भावना गवळीचं तसंच. म्हणजे हे दादागिरीनंच आहे ना सगळं. ते लातूर नांदेडचं तसंच, हिंगोलीचं हेच. तुम्ही मला जिल्हा दाखवा राव, हे का माणूस आहे का. त्या बीडच्या भाजपच्या नेत्याचा तसा दिदारा करून ठेवला. त्यांच्याच बापाने वाढलेला असून त्यांनाच फार पायाखाली चिंगरलं होतं. आता ह्या मराठ्याच्या एकमेकाला विरोध का व्हायना, पण त्यामुळं तरी त्यांचं वनस फेटलाय. मी सत्यच बोलत असतो का बी, नाही पटत त्यांच्या जातीला. मराठ्यांच्या ओढाताडीमुळं का व्हायना थोडक्यात. आज त्यांचे पुन्हा योग आले, नाही येणे त्यांना संपिलं होतं. ज्याच्या बापानं भाजप वाढिलं त्याला संपिलं होतं येणे, त्या देवेंद्र फडणवीसने. मराठ्याच्या ओढाताडीमुळं व्हायना त्यांचा 10 वर्षाचा वनस तरी मिटला. असू द्या काय व्हायचं लागू द्या, आमचं त्यांचं लागायचं लागून द्या, पण सत्य ते हाई. इकडून मराठ्यांचं त्यांचे खोटे का आरोप व्हायनात मराठ्यावर, असं केलं तसं केलं म्हणून ते तरी घेतलं. हे डाव काय खेळतो राव फडणवीस आपले. इतकी नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस साहेब. इतके नीचपणानं वागून आणि माझ्या संग वागायला. काय आहे ती काय केस केली ते तुकडे पाडून द्यावा. आमचा तर भरायचा संबंधच नाही. ते पैसे मी जाहीर सांगतो, मी भरीत नाही. माझ्याजवळ भरायला 1 रुपया बिल. मी जेलला जायला तयार. माझ्याजवळ 1 रुपया नाही, माझ्याजवळ फक्त घर आहे माझ्या नावावर. त्या मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो आणि मीडियाच्या बांधवांना विनंती, माझं आजचं सगळं दाखवा. माझ्याजवळ घर आहे. त्या कोण आहे तो नाटकावाला, त्याला म्हणा चल ये तुला घर लिहून देतो. माझ्या वाटेल मी नाही देऊ शकत, माझ्याजवळ पैसेच नाही. मी घरसुद्धा लिहून नाही देऊ शकत तुला, कारण मग त्याच्यात हिस्साच नाही. तरी बी चल छत्रपतीसाठी, आणि छत्रपतीचं त्या नाटकाचं बदनामी होऊ नये म्हणून मी माझ्या नावावर एक प्लॉट आहे. ते जेवढ्या हजाराचा लाखाचा असेल ते उद्या सकाळी मी तो लिहून देतो. घे आणि तो पोरं चांगले कर. माझ्या पोराचं वाटळ होऊन ते कोण नाटकावाला ना. पण हे असलं मला गुतागुतीचं काम करू नका. माझ्याजवळ प्लॉट आहे, मी उद्या सकाळी लिहून द्यायला तयार. मी कोणत्या एका माझ्या मराठ्याच्या बांधवाला सांगतो, उद्या सकाळी कुणीतरी या, मला पैसे द्या, मी तुमच्या नावावर ते प्लॉट देतो लिहून. मी तिकडे गायरनात राहायला जातो. माझ्या कुटुंबाला उद्या सांगतो आपलं गायरनात राहायला चाल, आणि त्या नाटकावाल्याला ते पैसे नेऊन द्या. काय आहे देवेंद्र फडणवीस मूर्खासारखं वागायला लागलात राव तुम्ही. माझा संबंध नसून सुद्धा विनाकारण मी चांगलं काम करायला लागलो समाजाचं. फक्त एवढं झालं बा, मा नाव फक्त मोठं झाल्यामुळं ती केस सुरू केली का तुम्ही मला जेरीस आणायला. आणि काय बदनामी बरं त्याच्यात. मी जर डाके टाकले असते, बलात्कार खुनं केले असते तर मग ठीक होतं बा, मग बदनामी. त्यात काय बदनामी, छत्रपतीचं नाटक दाखी त्याच्यात तोटा. आता आला का डोक्यात दगड घालतो. मग सांस्कृतिक मंत्रालय कशाला असतं. नुसते अमित शहाचे मोठमोठाले धर्माधिकारी साहेबांसारखे मोठमोठाले कार्यक्रम घ्यायचे, 5-5 लोक त्यात मारायचे, ते पैसे भरायले का फक्त. सांस्कृतिक मंत्रालय छत्रपतींच्या कार्यक्रमात तोटा आल्यावर भरायला नाही का मंत्रालय. त्याला नाही जमत का तेवढं. काय जे 4-2 लाख असते ते भरायला लय अडचण आहे मोठी. सांस्कृतिक मंत्रालय असतं कशाला. सांस्कृतिक मंत्रालयानं आता कोणाकोणाचे पैसे भरले जातात पण तेच बघतो मी बी आता इथून मागतो. मला काढाच लागणार आहे ते आता. सांस्कृतिक मंत्रालय इथं मराठ्यासाठी नाही, छत्रपतींच्या नाटकासाठी नाही तर कशासाठी. जर एखादं समाजाचे पोरं, आणि पोरं होतं त्या टायमाला काही ज्ञान नव्हतं, फक्त म्हणले घ्यायला पाहिजे म्हणून घेतलं.
एखाद्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं तो नेता आहे, त्यांनी फुनगी लावून दिली असणार आहे आमच्या मागं. हो, नाटक त्याचं आहे ना, त्यांनी फुनगी लावून दिले. उद्धव ठाकरे साहेब बी म्हणले का पण त्याला दी सुटूक न लावून जरांगीच्या मागं होऊ शकतं. म्हणजे मला काय म्हणायचं आता की कोर्टानं सन्मानानं, आम्ही जर कोर्टाचा सन्मान करतो, न्यायदेवतेचं पालन करतो, तर न्यायदेवतेचं हेच काम आहे. एकदा जामीन घेऊन आलाय ना, आता त्यांना सगळ्यांना बोलवणे किंवा ती केस चालवणे. 50-50 वर्ष केस चालते. तो आमची लईत पटकून आली याच्यावर, जसं का 1000 करोड रुपये आहेत आमच्याकडं, लईत पटकून आली, लगेच बोर्डाव पळती लई ती आमची केस. 15 पायाची आहे का गोम आहे का ती 15 पायाची, लई तुरु पळू राहिली. आणि नेमके त्याच्याच अंगावर चढती की ती आमची गोम गृहमंत्री फडणवीसच्या, म्हणून त्याला गुदगुल्या होत्या रातची, त्याच्या ढेरीला गुदगुल्या होत्या रातची. आमचीच कसं काय निघली पटकून, इतक्या केसेस नाहीत. आणखी काय बदनामी हो त्याच्या. दादा तुम्हाला आता पोलीस जे आहे या प्रकरणामध्ये अटक करेल, पण त्याच्यानंतर परिस्थिती कशी राहील? चांगले राहील ना, चांगले राहील. सुखा समाधानाचे ढोल बाजे बडून भजे कोडाय खाऊन राहील. खूप चांगले राहील, चांगली परिस्थिती राहणार. तीच परिस्थिती करायची ना छगन भुजबळला ना देवेंद्र फडणवीसला राज्यात, तेच करायचं ना. माझं एवढंच म्हणणं आहे, प्लीज, मी आतून खूप माझ्या पोटात आग होती तरी मी तुमच्याशी बोलतो. प्लीज फक्त सगळं कळू द्या आता राज्याला, दाखवा. एवढी एकच केस आहे का 13-14 वर्षात कमी नाही आली, आताच का आली ही प्रश्न आहे. विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्ट सगळे देवेंद्र फडणवीसच्या हातात आहे. गृह म्हणजे सगळे राज्यातले पोलीस त्याच्या हातात आहे. सांस्कृतिक मंत्रालय म्हणजे सगळे त्याच्या हातात फडणवीसचे. मला याने असं ठरवलंय, माझं मराठा समाजाला सांगणं, हे कुठंच गुटत नाही, हे पोरग मॅनेज होत नाही, याला आमदार करा. आता नाही आमदार करायचं म्हणला का देव, ते लाड्या पांधाडी मिश्याचा देव, तो म्हणला ना मै आमदारकी घे पण ये म्हणा, म्हणजे मॅनेज करते ती. मी कुठं जात नाही तरी पण मला आमदार नाही व्हायचं, पैसे नाही पाहिजे. मग यांनी काय आयडिया केली माझ्या मराठा समाजाला सांगणे, ह्या केसेसमध्ये चांगली तपासून बघा. सगळेजण ते FIR बी वाचा. मी 3 नंबरला होतो, 1 नंबरला नेलंय मला फडणवीसनी, 1 नंबरला केलंय मला, मग 3 नंबरचं 1 नंबरला नेलंय. ती चांगला FIR वाचा माझ्या मराठा समाजानं. त्याच्यात त्यांनी चिरफाड बी केली आता मध्ये, म्हणजे खोटा नाटा बनेला दुसरा त्यांनी ह्या मागच्या 2-3 महिन्यात त्यांनी फडणवीसनेच बनायला सांगितलं आहे. मग त्याचा काही संबंध नाही, मग चेक नाही, मग बॉन्ड नाही, काही नाही. इमानदारीनं सांगा तुम्ही भरतोच बुवा, इमानदारीने सांगा आम्ही इकडे भरलेले असून सुद्धा पुन्हा भरतो, काही हरकत नाही. छत्रपतीसाठी आम्ही आणखीन खड्ड्यात जायला तयार आहे. पण अटक करून मध्ये टाकायचा 8 तास फडणवीसला का? कोर्ट सांगू शकता ना तुम्ही हे भरा इतक्या दिवसात, तुम्हाला टप्पे पाडून दिलेत, नसता आम्ही तुम्हाला जेलला टाकून. हे पटतं की नाही? आता मीडिया सुद्धा चौथा आधारस्तंभ आहे या लोकशाहीत. डायरेक्ट मध्ये कशामुळं कोर्ट राज्यातले सगळे फडणवीसच्या हातात आहेत. म्हणून त्यो सांगन त्याच्या मागे यासाठी, त्यो सांगन त्याला यासाठी, ती दुसरी काय BDCD काय त्याला काय म्हणते ED. हा मग तू सांगन तसं का? तू जर म्हणला वॉरंट कॅन्सल, शिडीचे वॉरंट कॅन्सल झालेत बरं का, किती जर काय EDचे किती तरी वॉरंट कॅन्सल झालेत बरं का, किती तरी मध्ये गेलेले आत आलेत, आत बाहेर आले. सॉरी, त्यातलं एक उदाहरण छगन भुजबळ आणि देशमुख साहेब आहेत, म्हणजे बरेचसे आहेत असे आत गेलेले बाहेर आलेत. नवाब मलिक साहेब आहेत, त्यांचा खूप मोठा प्रताप आहे जणू, ते बाहेर आलेत. आणि आम्ही छत्रपतीची इतिहास दाखवणार, आम्हाला जेलला टाकायचं. लुटलं का, कोणाचे पैसे बुडिले का, प्रत्यक्ष पैसे घेतले आणि ते वापस दिले नाही, असं आहे का? छत्रपतींचा इतिहास दाखवला, त्यात तोटा आला का? डोक्यात दगड घालतो, जेल. छत्रपतीचा इतिहास दाखवल्यामुळे जेल बघा. आणि आपण फडणवीस साहेबाला देवबाप्पा म्हणतो. खेड्यात म्हणे आत्ताही देवबाप्पा जर रस्त्याने चालले आणि मराठा माणूस हिंदू माणूस जरी कोण चालला तेव्हा म्हणतो पाय पडू द्यावा, देवबाप्पा ते कोण म्हणतात कल्याण. आत्ता बी गाव खेड्यात हे बाकीचे देवबाप्पा इतके चांगले नाही कस, मग हा परत म्हणतात जातीवर आला. हे का खुनशी माणूस हो,
याचं ऐकलं तरच चांगलं, नाही तर जेलात जा. आता मी कुठं सापडा मराठा हो, मराठा बांधवांना मला सांग नाही म्हणून यांनी डायरेक्ट मग वॉरंट काढायला सुरुवात केली. मी जात नाही, ह्या वॉरंटाला जातच नाही. बरं करून त्याला काय करायचं ते? तुमची काय पेंड आहे का रे? कवा उठलं वॉरंट काढी जा, नाही जात. इमानदारीने एकदा गेलो, मी इज्जत केली. देवेंद्र फडणवीसचं सांगून जर कोर्ट आणि पोलीस चालत असली तर मी जात नसतो, जाहीर सांगतो. हा, जात नसतो. आणि देवेंद्र फडणवीसच्या पोलिसाला बी जात नसतो. हा, कोर्टाचा सन्मान बस झाला करायचा. आता कोर्टाने बी नियमाने वागावं. देवेंद्र फडणवीसच ऐकून वागू नये, त्याच्या हातात कारभार आहे म्हणून मी जात नसतो. आणि मराठा समाजाला जाहीर सांगतो, आज देवेंद्र फडणवीसला मी कुठं गटत नाही म्हणून दरेकर सह ते मराठ्याचं हाईक नाही याच्यावर शंका आहे आता. हा, ते आता तपासावर लागत. त्याच्यासह 10-15 जण आहेत, यांच्या हातात अभियान दिले. म्हणजे ट्रॅप जो मागवता तो हेवे. यांना काही कारण नसताना, माझी काही चूक नसताना सगळ्यांनी तो FIR वाचा. मी कोणाची फसवणूक केलेली नाही, तरी मला जेलला टाकायचं देवेंद्र फडणवीसने ठरवलंय. आणि हे अभियान हे 5-6 जण चालवतात, दरेकर हे आणखीन, आणि जेलला टाकणार. आज त्यांचेच लोक असते जुनून, ते मला गोळ्या घालून मारणार आणि मी मरायला हसत तयार आहे. कारण मी बी ते छत्रपतीचं नाटक दाखवलेलं आहे. छत्रपतीसाठी मनोज जरांगे मरायला तयार. छत्रपती संभाजीराजांना या हिंदुत्वासाठी आणि या मराठ्यांसाठी बलिदान दिलेलं आहे. त्यांचं नाटक दाखवून जर मला आतमध्ये मरण येणार असलं फडणवीसच्या हातानं, तर मी आनंदानं मरण घ्यायला तयार आहे. माझ्या छत्रपती शंभूराजांनी हसत मरण पत्कारलेलं आहे, हसत. पण धर्म बदललेला नाही. त्याच खानदानाचे तेच मावळे आम्ही आहेत. फडणवीस झाल्या का नाही आता तैट घंट्यात वया टंटडा कुठंच जायला भेट नाही मनोज जरांगे, कुठंच. इतका बुद्धीनं बी तेज हे मनोज जरांगे. छत्रपतींचा इतका छळ केला आणि कुणी केला? फडणवीस साहेब, गोधड असलं तर टाका टकुऱ्यावरचं काढून बाजूला. आता छत्रपतींच्या मावळ्याचं रक्त आहे मनोज जरांगे. छत्रपतीचा इतिहास दाखवलेला आहे. छत्रपतींना धर्म बदलण्यासाठी मारण्यात आलं, बदलला नाही. या पृथ्वी तलावर आणि या विश्वात छत्रपती शंभूराजांनी दाखवून दिलं, झुकत नसतं. तुकडे झाले तरी हरकत नाही. त्याचे तुकडे तुकडे झाले, पण माझा शंभूराजे एक कणभर मागं सरकारने. त्याच छत्रपतींचा इतिहास दाखवलेला आहे मी. किंवा माझ्या 2-3 जणांच्या मित्रांना आम्ही, येऊ दे मरण आणि तुझ्याच हाताने येऊ दे फडणवीस, हसत घेतो हसत. पण म्हणणार नाही फडणवीस साहेब, तुमच्या पाय पडतो बा, त्या केशीतून मला मागे घ्या बा, लय भेव वाटती, मला लय हागूट लागली, मला नको. मी आज जातो, मरतो बी, पण छत्रपतींचा, ज्या शूर छत्रपतींचा मी इतिहास दाखवलेला आहे ना, त्या शूर छत्रपतींच्या नाटकासाठी मी मध्ये जायला तयार आहे. त्यांचं चरित्र मी दाखवलेलं आहे, त्यांचा इतिहास मी दाखवलेला आहे. काय वाईट नाही केलेलं मी नाही, आणि माझ्या सोबतीच्या 2-3 जणांना बी नाही. जेलला जायला तयार आहेत आणि मरायला तयार आहेत फडणवीस आम्ही. तर टाकमध्ये पण एक युद्धचं, जसे छत्रपती मागे सरकले नाही शंभूराजे, तसा मनोज जरांगे मागे सरकू शकत नाही. आणि आता जात नसतो मी त्या 2 तारखेच्याला. हा, आणि आता पैसे देत नसतो. आणि नाही बी माझ्याजवळ काय द्यायला घंट्या, माझ्याजवळ काय आहे रे, राहिले ये तेवढं एक गुंठा बरं ते घर राहून दे माझ्या पोरायला. मी जेलात गेलो ते कुठं राहायचं, नदी राहतो वाळू, त्यांना राहून तेवढं माझ्या घराचा पुरा वनवास झालेला आहे. तेवढं राहून चल जेलला, येऊन तो पोलीस उद्या 2ला तरी कशाला, मी उद्याच्याला तयारी आहे. चल. मराठा समाजाला माझी विनंती आहे, देवेंद्र फडणवीसचा हे डाव आहे दरेकरच्या त्यांच्या माध्यमातून, हे मराठ्यांच्याच अवलादी आहेत का? ह्या हरामखोरावरती आता शंका यायला लागली. असले नीच कामं हे करायला लागले. आता सरळ सांगतो मराठा समाजाला, देवेंद्र फडणवीसला मी कुठंच गटलो नाही. त्याचं सरकार पडणार आहे. भाजपचं एक बी सीट येणार नाही राज्यात. याचेच मंत्री त्यालाच बैठकी घेऊन सांगत आहेत. म्हणून तेव्हा मला आता याच्यात गुता ठरले. आणि याच्यात मग काही दोष नाही. एका दिवसात लोक पैसे भरू शकते, एका दिवसात ते पैसे, पण तरीही भरायचे नाहीत आपल्याला. मागं आम्ही गेलो मागच्या केसेसला, त्याच टायमात 4-5 जण होते, माझ्या पोटात नाही राहत.
ते म्हणतात आम्ही 1 मिनिटात दे पैसे भरतो. मला अजिबात नाही भरायचे. समाजाकडून घेऊन तर भरायचं नाही. समाज म्हणल्यावर तर एका दिवसात 1000 करोड भरी. मा दोषच नाही त्याच्यात, त्यामुळे भरायचेच नाही. मी आता मराठा समाजाला सांगतो, तुम्ही ते वाचून बघा, मा काही दोष नाही त्याच्यात. आणि इतिहास दाखिलेला ह्यो दोष असन मा तर मला उद्या फाशी झाली तरी चालतं. मी शंभूराजाचा इतिहास दाखिलेला आहे, मला फाशी झाली तरी चालतं. तो जर माझा गुन्हा असेल तर तो माझा गुन्हा आहे. एकच मिनिटं, माझं एवढंच मराठा समाजाला सांगणं आहे आता की देवेंद्र फडणवीस मला याच्यात गुंतणार आहे. पोलीस त्याच्या हातात आहेत, कोर्टाचं मंत्रालय सुद्धा त्याच्या हातात आहे. आणि तो गुंतविणार म्हणजे त्याला निवडणूक काढून निघून न्यायची. कशी बी मला आत टाकून, मी तर असं आत जात नाही, याच्यात आत टाकायचं, आत मारायला बी लावायचं. माझी आता मराठा समाजाला विनंती, मी आत असो बाहेर असो, आज संधी आहे मला तुमचं बोलायला म्हणून इतक्या वेळ मीडियाला बोललो. आणि मीडियाला मी एवढीच वेळेस विनंती केली, कधीच 10 महिन्यात केली नाही. पूर्ण दाखवा की मी आत गेलो, भाजपचं एक बी शीट नाही आलं पाहिजे. एक बी राज्यात ज्या जिथं आपला समाज नसेल तिथं सुद्धा एक बी नाही आला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे, कायमचा. ते उकांड्यावर मुतल्यावर छत्र्या कशा उगा त्यात कुत्र नसतं मुतत उकांड्यावर, तसं सुद्धा एक बिमोड झाला पाहिजे. पुरा एक नाही राहिलं पाहिजे, कुठे छत्री सुद्धा उगली नाही पाहिजे. उकांड्यावर नाही, फाकांड्यावर नाही, कशावर नाही, कशावर. आणि भाजपातल्या मराठ्यांना माझी विनंती आहे, जात संपायला निघालेल्या पक्षासोबत राहू नका. तुमचे लेकरं, भाजपमधल्या मराठ्यांना सांगतो, तुमच्या लेकराला आरक्षण मिळू नये म्हणून संपवायला निघालेल्या असल्या पक्षासोबत राहू नका रे. माझं ऐका रे, तुमचं पोरगं म्हणून सांगतो, तुमच्या पायाला हात लावून सांगतो, असल्या पक्षासोबत राहू नका की जे तुमच्या पोराला आरक्षण देऊन मोठं व्हावं वाटत नाही. अशा पक्षासोबत एकाही मराठ्यांना राहू नका. तुम्ही खानदानी जातवान मराठी असताल तर राहू नका. मी भाजपचा विरोधक नाही. मी वारंवार सांगतो मला राजकारणात न जायचं. हे आधी भाजपचे मराठी समजून घ्या मी काय सांगतो. मी वारंवार सांगतो मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. तुम्ही आम्हाला आरक्षण द्या. त्या देवेंद्र फडणवीसला लोक मराठीच्या डोक्यावर घेऊन नसतील, मी वारंवार सांगतो. पण जर हे वारंवार कावेच करणार असले तर असल्या पक्षासोबत भाजपमध्ये मराठ्यांनी राहू नका. मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो. माझं ऐका, तुम्हाला लय पश्चाताप येईल. मी भाजपचा विरोधक नाही, पण हे जर असे चाळण्या करणार असले तर असल्या पक्षासोबत राहू नका. आणि दबावपोटी राहिलात तरी यांना मतदान हे मतदानाच्या दिवशी करू नका. तुमचं लेकरू म्हणून सांगतो, कारण मी तुमच्या पोरांसाठी लढतोय रे. मी एवढी दुश्मनी तुमच्या पोरांसाठी घेतली. मला जेल भोगायची वेळ आली, काही गरज नसताना मी काहीच केलेलं नाही. छत्रपतीचा इतिहास दाखल आहे, त्याच्यात मला दोषी धरले. ती केस माझ्यावर यांनी केली, ती आता 15 वर्षात कधीच उकरून नाही काढली. आत्ता उकरून काढली फडणवीसने, तरी मी जेलला जायला तयार आहे. फक्त माझी एवढीच कळकळीची हात जोडून तुम्हाला पोट तिडकीनं विनंती आहे, जे आपले पोराला आरक्षण द्यायला संपवायला निघाला, मला जेलला टाकायला निघाला, असल्या पक्षासोबत राहू नका. आणि यांना निवडून येऊन देऊ नका. मला उद्या जरी त्यांनी जेलला टाकलं उद्या सकाळी, तरीही तुम्हाला इशारा मी आता दिलाय, हे मात्र तुम्हाला करून दाखवावं लागणार आहे. आणि मी मेलो बी तरी माझ्या आत्म्याला शांती त्याच दिवशी लागेल. यांचा सुपडा साप कायम करा, पिढ्यांना पार कधीच वर नाही आले पाहिजे, कधी जा. पाटीलसाहेब, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची रॅली सुरू आहे. जसं तुम्ही म्हणता 288 पाडायचे, आता त्यांनी सुद्धा कालपासून तशी भूमिका घेतली. सगळ्या ओबीसीनी येऊन मराठ्यांचे सगळे नेते पाडा, मराठ्यांचे सगळ्या सीट पाडा. चांगलं आहे ना, मी बी पाडा म्हणतो, चांगली गोष्ट. पण त्यांना नाही विरोधक म्हणत आम्ही, त्यांना विरोधक नाही म्हणत. कारण आम्ही म्हणतानाच म्हणलेलो, वेळ पडली तर आम्ही आमच्या विचाराचे ओबीसी सुद्धा निवडून आणणार. हे 2 महिन्यापूर्वी म्हणलेलो. आमचं डोकं लय विचित्र आहे हो. मराठ्यांच्या डोक्यासंग कोणी डोकं नाही लावायचं. आमच्या विचाराचे आम्ही ओबीसीचे सुद्धा निवडून देऊ, पण मराठी सुद्धा पाडू आम्ही मागत म्हणलेलो. आणि भाजपाचे बी आम्ही सगळे पाडू नाही म्हणलेलो. काही जे मराठ्यांच्या विरोधात आहेत ओबीसीचे ते पाडू, आणि भाजपचे मराठ्याच्या विरोधात आहेत ते पाडू. आणि ते विरोधक नाहीत राव आमचे. आम्ही त्यांचं नका घेजो नाव 50 बारे आमच्या पुढं. आमचं ते छगन भुजबळ आहे सगळं, तेव काढी लावते. आता ते येवल्यापासून सुरुवात करणार आहेत ना आम्ही, मग त्याला कळण आपले ते जाळ आल्यावर कसं होईल. आता त्याचे ते जाळ येणार. हां दादा, आज तुम्ही आंदोलन उपोषण जे आहे ते स्थगित करण्यावर ठाम आहेत का? आणि पुढच्या कशा पद्धतीची अशी योजना असणार? दौरे करणार आहेत की मग दौरा कम नाही करणार. दौरा तर मी उपोषण सुरू असल्यावर बी करणारच म्हणून सांगितलेलं. जोरदार तयाऱ्या करा. आपल्या विरोधात सगळे एकवटलेत. मराठा समाजाला माझी राज्यातल्या विनंती, मी तुमच्या लेकरासाठी करतोय. मायबापा हो, घरी बसायची वेळ नाही आता ही.
ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तारखी दिल्यात, ज्या ज्या वेळ दिल्या त्या वेळेला जिल्ह्यातला मराठा ताकदीनं बाहेर पडा, तुमच्या लेकराचं कल्याण होणार आहे. मागं एक राहू नका, माता मावलीसह ताकदीने या. ओबीसी आरक्षण असून एक झालाय, आपण नाही आपल्याला आरक्षण, आपल्या लेकरासाठी एकजूट व्हा. सरकार माझ्या विरोधात चाललंय, मला उघडं पाडायला लागलंय. मी तुमच्या लेकरासाठी दुश्मनी घेतलेली, मला उघडं पडून देऊ नका. 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत ज्या ज्या जिल्ह्यात तारखे दिलेल्या आहेत तिथं तिथं हजर राहा. 7 ऑगस्टला सोलापूर आहे, 8 ऑगस्टला सांगली आहे, 9 ऑगस्टला कोल्हापूर आहे, 10 ऑगस्टला सातारा आहे, 11 ऑगस्टला पुणे आहे, 12 ऑगस्टला नगर आहे, 13 ऑगस्टला समारोप आहे नाशिकला. आणि नाशिकचा एकही जिल्ह्यातला मराठा घरी थांबणार नाही. जिथं ठिकाणे तिथं उसळून असा पेटून उठल्यासारखा शांततेत जाणार. पण इतका मराठा नाशिक जिल्ह्यातला एकत्र येणार आहे की महाराष्ट्र पहिल्यांदाच बघणार आहे. नाशिकमध्ये एकवडलेला मराठा, पुण्यातला सुद्धा एकवडलेला मराठा तुम्ही नुसतं बघा. कारण समारोप हा नाशिकला. माझी एकच विनंती आहे, मला उघडं पडू देऊ नका. जिल्ह्यातले सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर, एकाही जिल्ह्यातल्या मराठ्यांनी घरी थांबू नका. आपली शक्ती दाखवा. आरक्षण असू सुद्धा ओबीसीतले सगळ्या पक्षातले नेते एकत्र आलेत. छगन भुजबळने आणलेत मराठा अडचणीत यावा म्हणून, आणि सत्ताधारी लोक आपल्या विरोधात गेले. मी यांना सगळ्याला बरोबर बोलतो, यांना पायाखाली रगडितो. काळजी करू नका तुम्ही फक्त मराठी, गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळे मराठे, सगळ्या पक्षातले, व्यावसायिक मराठा, नोकरदार मराठा, शेतकरी मराठा, रिक्षावाले, टेम्पोवाले, सगळे, जिपा, ट्रॅक्टर, ट्रका, सगळे ड्रायव्हर, हमाल, सगळे एकत्र या. कामगार, कंपन्यातले कामगार, सगळे मराठी या. पुण्यात सगळा कामगार असणारा मराठा, मराठवाड्यातले सगळे एकत्र या. एक दिवस काम बंद करा, आपल्या कुटुंबासह घराला कुलप लावा. शहरातल्या मराठ्यांनी घराला कुलप लावा, नोकरदार वर्ग असू सगळे, आणि एक दिवस आपल्या जातीसाठी, मुलासाठी द्या. यांना मग मी वटणीला आणतो, तुम्ही काळजीच करू नका. पाटील साहेब, आता सगळे पर्याय संपलेले आहेत. आता विधानसभेमध्ये पूर्ण ताकदीची उतरण्याची वेळ आलेली आहे. हा शेवटचा पर्याय तुमचा न्यायालयात आहे की आता याच्यामध्ये उतरावं लागणार? नाविलाज आणखीन एकदा सांगतो, शंभूराजे देसाई साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती आणि पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती माझ्या मराठ्यांनी विश्वास टाकलेला आहे. तुम्हाला 2 महिने पाहिजेच होते ना, तुम्हाला 13 ऑगस्टपर्यंत काय करता येईल ते का, पण तोपर्यंत मी उद्या सकाळपासून काम सुरू करणार आहे. नाविलाज आहे आम्हाला. आमचे एक बी माणूस आज आमदार बोलायला विधानसभेत नाहीये. मराठा बांधवांनी हे समजून घ्या, आपल्या हक्काची बाजू मांडायला आरक्षणच नाही. कोणत्या अडचणी येऊ द्या, तुम्हाला शेतीच्या अडचणी येऊ द्या, तुमच्या पीक विम्याच्या येऊ द्या, तुमच्या पाण्याच्या येऊ द्या, तुमच्या शेतीमाल भावाच्या येऊ द्या, आरक्षणाच्या येऊ द्या, तुमच्या नोकरीत अडचणी येऊ द्या, एखाद्या डॉक्टर शेलला अडचण आली, एखाद्या वकील शेलला अडचण आली, एखाद्या शिक्षक शेलला अडचण आली, किंवा बिल्डर लॉबी मराठ्यांची त्यांना अडचण आली, हाय की एखादा मांडायला विधान भवनात आमदार आहे का आपला? नाही. आपल्याला आपले 40-50 द्यायचे, लय नाही तर किमान बाकीच्या पाड्या का करणं व्हायना, पण 30-40 आपल्या हक्कात द्यायची. एकदा जर 30-40-50 हे जर आरडायला लागले नाही घेऊन सगळं बंद, आरडायला बंद, आणि आपण पाठीलेले सोपे राहणार नाहीत, आगड बंब राहणार आहेत. आगड बंब ते पायरी बसून आत घुस तरच आरडा सुरू करणार आहेत. ही आमची मागणी पूर्ण करा, त्याशिवाय खाली टेकत नाही. इतके डेंजर राहणार आहेत आपले 40-50 जणच 288ला भारी भरणार आहेत. हे शेअर पाठवायचे वाघ आत, खास शेअर पाठायचे राहत. 30-40-50 का व्हायना आता आपल्याला आपले पाठायचे. मग बाकीच्या पाड्या काही आपल्या विचाराचे, काही ओबीसीचे आपल्या विचाराचे, काही पक्षाचे आपल्या विचाराचे, आपल्याला मागणीनुसार चालणारे आहेत. आपल्या जे म्हणन की मला व तुमची मागणी ओबीसीतून मान्य आहे ती मी मांडेल, आता सरकार तर मांडे ना, त्याला निवडून आणू. जो म्हणून बा मी अमक्या पक्षाचा आहे, मग तो भाजपचा असू, राष्ट्रवादीचा असू, शिवसेनेचा असू, काँग्रेसचा, किंवा जर मानला मी तुमची मांडणी आणि मान्य बी करून घेईल, मग त्याला निवडून आणू. काही आपल्या हक्काचे पाहिजे. हे जर बदलले नंतर तर समजा निवडून दिले आपण, हे म्हणल्यावर तुमची मागणी मांडून नाही मांडली तर आपले पाहिजे. ते 40-50 आपले बी नमुने पाहिजेत. आपले वाघ जर तिथं गेले ना
चांगल्या चांगल्या छाताडा फाडी देणे, शेअर आपले बी पाठायचे ते उद्यापासून काम. म्हणून मी सलाईन लावून इथं झोपून काही उपयोग नाही राहो. मला माहिती सलाईन लावल्यावर काही होत नाही. इथं पण रोज म्हणजे मीच नाटक करतोय, मग असं होतंय ते. मीच टाईम मारून न्यायला लागलो, निवडणुका जवळ येऊन बसत्या, फसते मग हे मराठी सरकारने फसिले आणि इकडून मी फसते. मी नाही फसू शकत मराठ्याला. मी शब्द दिलेला तुम्हाला, मायबाप हे महा समाज म्हणून, आणि त्यांनी मला पोरगं मानलेलं आहे. त्यामुळं मायलेकरं एकमेकाला फसू शकत नाही. म्हणून या मायलेकराचं नातं आहे आपलं. माया सगळ्या पक्षातल्या आव्हाने सगळेजण एक जीवन आता बाहेर पडा, पक्ष करू नका. तुमच्या लेकराचं वाटोळं होईल. यांच्या लेकराचं कल्याण झालंय, तुमच्या लेकराचं वाटोळं होईल. आणि एखाद्यावर लईच दबाव असला इकडे येण्याचा तर येऊ नको, पण मतदान मात्र तिकडं करू नको, तिकडंच राह. त्यांना असं वाटलं पाहिजे आपलाच आहे, आणि त्याला पडल्यावर वाटलं पाहिजे ताटात खाणाऱ्यांनी धोका दिला रे. जातवान मराठीची भूमिका निभिली, खानदानी मराठी यांना म्हणायचं. त्यासाठी जातवान कट्टर मराठी व्हा बाकीच्या जातीसारखे, जातवान कट्टर मराठी व्हा बाकीच्या जातीसारखे, जातवान खानदानी मराठी म्हणून वागा प्रत्येकानं. पक्ष आणि पक्षाच्या नेत्याला बाप नाही मानायचं. बस एवढंच माझं सांगणं आहे तुम्हाला. पाटील साहेब, उद्यापासून तुम्ही कामाला सुरुवात, म्हणजे प्रत्येकाचं स्वरूप कसं असणार, की तुम्ही भेटीगाठी इथं करणार आहे किंवा जे इच्छुक आहेत त्यांना नाही, यावं असं आवाहन करणार? सांगतो ना बाबा, सांगतो ना. आताच उघडं केलं होतं काहीच नाही शिल्लक व्हायचं. मग देवेंद्र फडणवीस माझ्यात काय फरक? त्यांनी सगळे डाव उघडे पाडे दरेकरच्या हाताने अभियान राबू. हे जेलमध्ये मला घालायचं त्याचंच काम. आता आमच्याच मॅटरमध्ये आम्हालाच गुतायला काय मॅटर आहे आमचं? ते काय आहे त्याच बदनामीसारखं? छत्रपतीची इतिहास दाखल आणि काय आहे त्याच बदनामी? छत्रपतीसाठी, हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजीराजे 1 इंच मागे सरकारनं, आणि त्याच शंभूराजांचा इतिहास पठ्ठ्यान दाखिल्याला, किंवा आम्ही त्या 2-3 जणांना दाखिला. काय अपमान आहे त्याचं? चल जेलला तर जेलला चल. देवेंद्र फडणवीस तुला नेतो, बघ नेतो का नाही? तुम्ही 2-4 मॅटरमध्ये सापडणार आहे मला. आता उद्यापासून मी बी कामाला लागतो. तुम्हाला खेटायचं ठरलं ना, तुम्ही मला सांस्कृतिक मंत्रालय पैसे भरू शकत नाही ते. कशाचे भरिता, कशाचे भरले ते बी मी काढतो आता माहितीचा. सांस्कृतिक मंत्रालय छत्रपतींचा इतिहास दाखवलेलं भरू शकत नाही. नाटकं करता आणि जेलला टाकता. असलं कसलं वॉरंट असतं रे? असलं वॉरंट असतं होय? आम्हाला वेळ पाडून दिला, आम्हाला टप्पे पाडून दिले, इतके भरा इतक्या दिवसात, मग ठीक आहे बा, डायरेक्ट वॉरंट. काय न्यायपालिका त्या देवेंद्र फडणवीसवर चालायला लागली. आम्ही सन्मान केला न्यायपालिकेचा. आता 2 तारखेला नसतोय, चला नाही येत, चल बघू काय होते, होऊन दे काय व्हायचं. देवेंद्र फडणवीस टाकायला न्यायपालिकेने बोलविलं असताना मग आलो असतो. न्याय मंदिराने बोलविलं असतं तर आलो असतो. न्यायपालिकेनेच बोलविलं, पण देवेंद्र फडणवीसकडे ते खातं. देवेंद्र फडणवीसने दबाव टाकलाय आणि देवेंद्र फडणवीस बोलले. याचा अर्थ यासाठी त्याला गठलो नाही म्हणून याच्यात त्यांनी गठले ना. देवेंद्र फडणवीस मी तो यासाठी येतच नाही बरं. आता होऊन दे काय व्हायचं, होऊन दे. वॉरंट या आधीचे वॉरंट तुम्ही चुकवले किंवा ते अटेंड नाही केले, म्हणून शेवटी पर्याय नसतो, तेव्हाच कोर्ट अटक वॉरंट टाकत असतं. म्हणजे तुम्हाला अटक करून जेलमध्ये टाकले नाही तर इथून तुम्हाला कोर्टासमोर उभे करा. का मला आधी काही सांगितलं का? आधी 15 वर्षात नाही, डायरेक्ट वॉरंट काढलेले ते. बघा ते मागचं काढ काय धंदा आहे रे देवेंद्र फडणवीस. जाऊ द्या म्हणलं त्यावेळेस, नको सांगायचं देवेंद्र फडणवीसचं नाव नको घ्या. मला त्याच वेळेस माहिती झालं देवेंद्र फडणवीस करायला लावलं. मी 13 ऑगस्टला तुम्हाला नाव बी सांगेन. कुणी सांगितलंय मला? ते देवेंद्र फडणवीसच्या जवळच्या माणसाने सांगितलं की हे त्यावेळेस त्यांनीच काढायला लावलं उकरून सगळं. काढा म्हणे, कुठंच गुतत नाही. तरी मी त्यावेळेस नाव नाही घेतलं, जाऊ द्या म्हणून. तरी डायरेक्टच का अटक वॉरंट काढू शकता तुम्ही? मला नोटीस आहे का? नाही. तरी काढलं. तरी मी सन्मान केला न्यायालयात. यायला पाहिजे, संविधानाला मानलं पाहिजे, कायद्याला मानलं पाहिजे, न्यायपालिकेला मानलं पाहिजे. कोर्ट हे मंदिर आहे, न्याय मंदिर आहे, आपण जायचं. मी गेलो का नाही? गपचूप गेलो, कोणाला नाही सांगता. आमचे लोक लय बोलले मला पुण्यातले, तुम्ही एकटे कमा आले, तुमच्या जीवाला धोका आहे, आम्ही सगळे आलो असतो तर आम्हाला कम नाही सांगितलं. तरी मी नाही सांगितलं, मला गर्दी होईल, न्यायालयाच्या आवारासमोर गर्दी नको. गेलो. परत वॉरंट काढता म्हणजे काय? मी जामीन घेतली की नाही आता सर? 1 महिनाभर मी जामीन चलत नाही काय? ते काय पिक्चर थिएटरचं तिकीट आहे का? एकदा पिक्चर बघितलं डबल चलत नाही. जामीन घेतली ना मी आता, तरी पुन्हा मला अटक वॉरंट काढणार म्हणजे काय? मग हे आता मला ह्यावेळेस देवेंद्र फडणवीस करायला लागले, सांगावं लागलं. कारण ते खातं त्याच्याकडे, विधी व न्याय विभाग त्याच्याकडे, सांस्कृतिक त्याच्याकडे, गृह त्याच्याकडे. आणि तिन्ही बी पोलीस चालवणे त्याच्या हातात आहे, राज्यातले कोर्ट चालवणं त्याच्या हातात आहे. आणि ते हे करून घ्यायला लागला. आणि मी 2 तारखेला येत नसतो. तू ताठर आहे ना, तो आता सत्ता आहे म्हणून, तर मी बी ताठर आहे.
पाहून दे काय व्हायचं जे व्हायचं तुला जे करायचं ना आता तो आणि फडणवीसने ठरलेलंच आहे. फडणवीसने आणि भुजबळनी दंगली काढायच्या गडीव दंगलीत 288 उमेदवार जे आहेत ते पाडणार. तुम्हाला या केसची कल्पना सुद्धा नव्हती का? होती पण आमचा त्यात काही संबंध नाही. मी कधी खोटं बोलत नाही ना. मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं तुम्ही नव्हतात त्यावेळेस मी आधीच सांगितलं की आम्ही छत्रपतींचा इतिहास दाखवला काय नाही. आम्ही मी सगळं रितसर सांगितलंय सगळं नव्हतं असं नाही. खाजगी माणसाचे पैसे होते आम्ही महाराज म्हणून आहेत त्यांनी मी ते खाजगी घेतले त्यांनी त्यांच्या हिशेचे भरले त्यांच्या माणसाचे. मला खरं बोलायची सवय आणि मी माझ्या माणसाचे भरले. मग हे आमचा तिसरा होता तेव्हा म्हणला मी त्यांचे भरतो त्यांना चेक देतो म्हणलं बरं. तेव्हा मग ऐकण्यात दे म्हणे खाल्लेलं पेरलेलं आहे आम्ही संघ कारण सगळा कारभार ते झाला तेव्हा बघायचा किती पैसा आला काय झालं कसं झालं ते सगळं सुईला असायचं. एक हॉटेलच बुक असेल त्यांना ते हॉटेलला माहिती आहे आम्हाला. त्या हॉटेलचं बी आता सगळं बाहेर निघणार आहे. मग आता तराला लागायचं म्हणलं पैसे भरायला आम्ही आणि तुम्ही काय काय खात होतात काय काय पित होतात ते सगळं माहिती आहे. मग हा तिचं सगळ्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी पण त्या काढत नाही झालं गेलं ते आता जाऊ दे गंगाला घोडून आलं. आम्ही काय तिघांनी जे काय केलं ते काय वाईट केलेलं नाही. छत्रपतींचा इतिहास दाखवलेला आहे त्याचा तोटा आला. सांस्कृतिक मंत्रालय भरू शकतं कह्याचे पैसे तर मग छत्रपतीचे का भरू शकत नाही. सत्ता आणायला छत्रपती लागतो मोदींना सुद्धा. समुद्रात तेवढं अरबी समुद्रात स्मारक होत नाही. भूमिपूजन करायला जमतं त्याला गोड लागत ते चटके खायला गोड लागतं. आणि आता छत्रपतीचे इतिहास दाखवला तर ते पैसे सांस्कृतिक मंत्रालय पैसे भरताय का सिद्धी केलं मी बघतोच जरा ह्या 10-20 वर्षात कशा भरलेत कशात अटक करायला लागला हे तरी कळायला पाहिजे तुम्हाला. देवेंद्र फडणवीस इथे नीच पातळीला उतराव फडणवीस तुम्ही इतक्या हट थू तुमच्या जिंदगीवर आणि तुमच्या पक्षातला मराठा सगळा थुकणार आहे. कारण जातवान मराठा तर 100% तुमच्या एकरीतीवर आता थुकणार आहे. जातवान मराठा 100% एकीकडे खानदानी मराठा बी तो आता स्वतःच्या लेकराला जातीला मानणार आहे. तुमच्या पक्षाला त्यांना नाही मानित आता हे 4-5 भांडगुळं मानते ना कारण यांना तुमचाच खायचा आहे आणि कशासाठी खायचं हे सगळं माहिती आहे आम्हाला. एक जणांनी व्हॉट्सअपवर टाकलंय मला का काढायला लो दरेकर मी इतक्या नीच पातळीला जाणार पोरग नाही कधीच जाणार नाही. मीडियाच्या माध्यमातून शब्द आहे मला तुम्हाला मी कधीच जाणार नाही. मी वैयक्तिक आयुष्यात कोणाच्या पडत नाही वैयक्तिक राजकारणात पडत नाही वैयक्तिक समाजकारणात पडत नाही. तुम्ही इथून पुढे तरी माझ्या नादी लागून नका. पाठीचा वेगळीकडे तुम्हाला वारस आलेले आहेत. नेमके किती पैसे राहिलेले नाही नाही ते नाही मला माहिती. खाजगीत आम्ही ठरले माणसं 3 वाटून घेतली आल्याला तोटा तिघांनी वाटून घेतला जी. मग खाजगी तुमचे होते तर मी तुमचे दिले समजा आणखीनच देतो. एकदा तर माझ्या म्हाताऱ्याचा पीक विमा चोरून दिलाय मी तिकडं. म्हाताऱ्याला वाटलं आता माघारी देईन मग माघारी देईन काय माघारीन फाघारी म्हाताऱ्याला माहिती याच्या हातात पडली की गेली ती एक तर मोर्चात गेले नाही तर रस्ता रोखत गेली. त्यामुळे म्हातारं बी पैसे माझ्या हाताला लागून देत नव्हतं लय शेतीची कारण शेतीत मला थोडी होती अर्धी तर मी घातली होती. त्यामुळं आम्ही तुमचे दिले समजा महाराजांनी समजा त्यांचे दिले आणि मग ते एक त्याचे राहिले होते काय जे राहिले होते ती तर ते म्हणला मी देतो मग ऐक नाही ते त्या टायमाला आता बदलू शकते समजा कारण काय असतं सरकार त्यांच्याकडून झालेलं सरकार त्यांच्याकडून झालेलं म्हणतोय मी हो त्यामुळे ते बदलू शकतात. पण त्यावेळेस ते देतो म्हणले ते ऐक नाही ते म्हणजे आम्ही एकमेक जीव मिळालाय म्हणे आमचा म्हणजे लग्नाचा नाही हे असं हाटलावर बसून कारण ते आयते पैसे येत होते तिथं खायचं प्यायचं रेटून झोपायचं एवढंच काम होतं. बाकीचे कुठं नाही करायला आम्ही होतो त्यामुळे ते ठीक आहे म्हणले आम्ही त्याचे देतो म्हणलं द्या भाऊ त्याचे. मग त्याच जाऊन होते त्यांनी चेक दिले मग त्यांनी द्यायला पाहिजे का नाही. मग मला गुतायचं काय कारण आहे त्याच्यात किंवा त्या दुसऱ्या महाराजांना गुतायचं काय कारण आहे त्याच्यात काहीच नाही ना. बरं तरी ठीक आहे चला जाऊ दे तरी द्या माणुसकी म्हणून द्या सोडून आपण तिघं एकत्र येऊन ते भरू हरकत नाही. चला जाऊन दे आता काय करतो नाहीच आहे भरायला मी मग घर देतो लिहून भरू जाऊन दे. छत्रपतीसाठी घर लिहून द्यायला काय हरकत. दुसऱ्यासाठी मी काय वाईट कार्य केलं नाही. मी काय कुठं काय म्हणतात त्याला डाके टाकले नाहीत. वाईट काम समाजाला कलंक लागण डाग लागण असं काही केलं नाही. छत्रपतीचा इतिहास दाखवलेला आहे आणि त्याच्यात तोटा आलेला आहे त्याच्यात मला गुताचं ठरले फडणवीसनी. शेवटी वंश परंपराचे त्यांची गुतीनं परंपराचे वंश परंपराचे त्यांचं गुतीनं ते बरोबर ते कडीला न्यायला लागले. शेवटी मराठा छत्रपती अडचणीतच आला पाहिजे. ही परंपरा आहे ती परंपरा कधीच खंडित नाही झाली पाहिजे. त्यामुळे आता मला बी गुतवायला लागले समजा हरकत नाहीये काय हरकत नाही. मी जायला तयार आहे द्यायला तयार आम्ही तिघं एकत्र येऊन मग कोर्टाने हे तर म्हणायला पाहिजे की नाही. आटक वारंट नाही बा या तारखे करा 1 वर्ष 2 वर्ष तारखे चालते का नाही. तर आमचीच लय भारी आहे बाकीचे भारी नाही
बाकीचे फसवणुकीचे केसेस नाही का महाराष्ट्रात आहेत ना. मग आमच्या एकटीची तेवढी लय भारी आहे का? हजारो करोड रुपयाचे आहेत, म्हाडाचे आहेत. म्हाडाचे घर दिले नाहीत म्हणून फसवणुकी. म्हाडावले आले होते मुंबईचे. हा आणखीन एक सांगत राहील तुम्हाला, ते चाळ कोणची आहे मुंबईला? नाही, दुसरी आणखी कामगार पत्राचाळ, आणखीन काय म्हणतात, आणखीन एक मोठी आहे. नाही हो, ते लय भारी. गिरणी कामगार, बरोबर. गिरणी कामगारांचे लोक माझ्याकडे आले होते. इथं युनियन आल्या होत्या त्यांच्या संघटना. ते म्हणले आम्हाला देऊ देऊ म्हणतात, नाही दिलं. त्यांजवळ काही चेक येतं, काही फसवणूक येत. का रे बाबा, ती कसं काय आहे ना कोर्टाने तर सांगितलं त्यांना हिस्सा द्या, कम नाही दिला. कितीक तरी माड आहे तिथं बिल्डरचं ऐकलं जात. कितीक तरी शिवाजीनगरला, पुण्याला, डेक्कनला काही जागा अशा काही मंत्र्यांनी हडपिलेल्या आहेत. किती सांगितलं जातंय किती द्या, तरी हे देत नाहीत. तिथं कोर्टाचे निकाल आहेत. का रे बाबा, तुम्हाला ते पनवेलचं सांगितलं, तिथं बी ते कोर्टाचा निकाल आहे. त्या माणसाचे पैसे स्वतःचे नोकरीचे, त्याजवळ सगळं टॅक्स कोर्टाने सांगितलं याचे खात्रीशीर पैसे. का रे बाबा, त्यात नुसतं आमदार आणि मंत्री आहे म्हणून द्यायनात का त्या बँकेचे? तिथं कसं काय ऍक्टिव्ह होत नाही न्यायालय? आमची कोणची मोठी केस लगी 302 असतात, ठीक आहे बा, लय दिवसाचा फरार आरोपी होता, गाठलाय आता. आमचं काय मोठं आहे बा, छत्रपतीचा इतिहास दाखवला. हां, त्याच्यात. आणि बरं, मग कोर्टाने असं सांगाल काय हरकत आहे? चला वॉरंट फरण नाही, चला 1-2 वर्ष केस चालली, आता तुम्ही इतके टप्पे पाडून दिले आणि इतक्या वर्षात हे भरा. ठीक आहे, एक पटण्यासारखं आहे. भरायचं नसतो ना, आम्ही आमची झक मारू, भरू, काही बी करून. का करता मग आता? पोते उचलो आम्ही आमच्या हमाल्या करू, भरू का डायरेक्ट वॉरंट आणि द्यामध्ये टाकून? ही कोणती धमकी आहे रे? टाकबर मध्ये कसा टाकतो ती बघतो मी. सिंचन प्रकल्पात भ्रष्टाचार झाला होता, त्या सिंचन घोळ्यातील 8 FIR मुंबई हायकोर्टाने आज रद्द केल्या नागपूर खंडपीठात. आणि घोटाळ्याची. तुम्हाला वॉरंट द्या बघा, असं बघतो. हेच मराठा समाजाला सांगतो मी की एकीकडचे वॉरंट रद्द करतं. ज्यांनी घोटाळे केलेले तर त्यांना क्लीन चिट मिळती. मग चॉकलेट घोटाळे, आमके घोटाळे नाही का केले, ते मध्ये काय करून घोटाळे, बरेच घोटाळे, त्यांना क्लीन चिट मिळती. आमदार केलं जातं परत. वार रे फडणवीस साहेब, तुमचा तर बुकटाच आहे बरं ह्या बरे ना. आता तुम्ही माझ्या संग उगत तारायला लागलात बरं. नुसतं भाजपच. आता आम्ही भाजपचेच उमेदवार येऊन देत नाही. जाऊन द्या, आता शिंदेचे येऊन द्या, त्या अजित पवाराचे येऊन द्या, असून द्या. आता काय त्याला नाही जे महायुतीचे, महाविकास आघाडीचे येऊन द्या, काही भाजपाचे बी आणतो ठराविक, पण काही भाजपचे पाडीतच जात. का रे बाबा, नागपूर खंडपीठ तुम्ही नागपूरचे आणि विधी व न्याय विभाग तुमच्याकडे, कोर्ट तुमच्या हातात आहे, तिथले रद्द होते आहे का नाही? राज्यातले कोर्ट तुमच्या हातात आहेत म्हणून ते दल्ले रद्द होते. आणि इथं आमच्यावर इकडे वॉरंट काढायला लावता. काय रे फडणवीस राव, शोभत नाही राव तुम्हाला. एकुलता एक लेकरू आहे तुम्हाला. जरा समजून घ्या तळतळाट मराठ्याचा. याआधी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले गेले याबाबतीत की तुम्ही आता समाजकारणासाठी एवढी लढा मोठा उभा केला, पण आता तुम्ही राजकारण्यांसारखे बोलायला लागले. म्हणजे तुमची आता पाऊलवाट विधानसभेसाठी राजकारणी म्हणून झालेली आहे का? काय करू? आणि 10% आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं, तरी तुम्ही त्यांना टार्गेट का करता? देऊच नको म्हणलो होता आम्ही. कशाला दिलं? जे देऊ नको म्हणतो ते उराव नाचायची फडणवीसला सवय पहिल्यापासून. जे देऊ नको म्हणणार ते देणार. जिथं जनतेचा कौल नाही तो फडणवीस देणार. मुद्दाम नाचणार लोकांच्या छाताडावर. लोकांचा कौल आहे का एखाद्या उमेदवाराला? नाही. तो बळच कशामुळे छाताडावर बसतो? म्हणून आम्हाला आता नावीला त्यांचे करायला लागलं. मी काय सांगतो बार आम्हाला जायचं नाही राजकारणात. आम्हाला आरक्षण द्या. का द्यानात आम्ही मागतो ते? कुणबी मराठा एक कशावर नाही. कुणबीत आणि मराठ्यात काय साम्य नाही तुम्ही दाखवा. मी उद्यापासून आंदोलन बंद करतो. दिला शब्द तुम्हाला. आंदोलन बंद, मागणी बंद. कुणबी आणि मराठा एक नाही. काय साम्य नाही या दोघात? हे मला दाखवा. काय साम्य नाही तुम्ही सांगा. हे साम्य नाही, आंदोलन बंद करून टाकतो, मागणी बंद करतो. जे मागत नाही ते का देतात? कित्येक तरी केसेस आहेत त्या सोडून दिल्या. आणि मी तुम्हाला नुसता मॅनेज व्हायना फुटाना म्हणून तुम्ही मला आता जेलमध्ये टाकायला लागले. आणि ते बी छत्रपतीचे इतिहासात. किती स्वाभिमानी भर मी तरी. बघा, मला जेलला जाऊन जायची वेळ आली तर शंभू राजासारखंच मला जायची वेळ आली. वा वा. पण बदलू नको. शंभू राजे धर्म बदलेला नाही. जेलला गेले, मी बी बदलणार नाही. कारण ती एक दमडी सुद्धा माझ्याकडे नाही. आम्ही खाजगी माणसाचे पैसे भरले, मी बदलणार नाही. पण छत्रपतीसाठी जर मला जेलला जाऊन
मरायचं सौभाग्य जर आज जेलमध्ये यायला लागलं तर मी जायला तयार आहे हसत. तुम्हाला मृत्यू ज्यावेळेस माझं अंत्यदेह बाहेर येईल त्यावेळेस हसतच चेहरा आलेला दिसत. सांगून ठेवतो आजच मी. हा, कारण छत्रपतीसाठी जेलला चाललोय मी काय कोणाचे पैसे बुडून नाही चाललोय. हा, आणि फडणवीसांचं स्वप्न पूर्ण व्हायचं असलं मला मारून तर कर्मा, पण मी 2 तारखेला जात नसतो. हा, का मी म्हणतो मला राजकारणात नाही जायचं पण आता आंदोलन संपल्यानंतर तुम्ही का? समाजसेवक म्हणून हे का राजकारणात होते का? मग हे पहिले राजकारणी म्हणून नाही हे पहिले राजकारणातच होते का? हे फडणवीस हा गोपीनाथ मुंडे साहेबाचा बोट धरूनच आला ना. हे का राजकारणात होता का समाजकारणातच होता ना. ते सगळे फाटक्याचे डितलेच होते ना आमच्यासारखे. काय यांना पहिल्यापासून चाट्याच होते. यांच्या चाट्याला सगळे भोक्षेच होते कोणकडे. जे आम्हाला होतं तेच यांना आहे. मुंडे साहेबाच्या बोटाला धरून आले, राजकारण शिकले, तेच घरानं पाया खाली आपलं 10 वर्ष 10-15 वर्ष. का करू नये आम्ही सुद्धा? का करू नये? खोटं नाही बोलत. उगा आता ते गैरसमज आहे असून द्या असलं तर त्यांना काय जवळ करायसाठी नाही बोलत. त्यांच्या माकडं काही येते ना आता मला माहिती. तुम्हाला जवळ धरायसाठी नाही बोलत मी. सत्य हकीकत मांडतोय. हा, तुम्ही मराठ्याला विरोधक मानलं विनाकारण मांडीनात का? त्यामुळे तर तुमचा वनवास फेटला. जाऊन द्या 10 वर्षात मराठ्यांमुळेच फेटला. तुम्ही काय लिहता आणि काय नाही ते चांगलं माहिती आम्हाला. द्या सोडून दे. आणि आम्ही तुम्हाला जवळ करायचं नाही म्हणत. आम्ही आमचे लय खंबीर आहेत. हा, इथून मागं लोकांना वाटत होतं राष्ट्रीय मतदारसंघात सगळ्यात जास्त अमुक अमुक समाज आहे. आम्ही पुरी माहिती दिली. 1,23,000 नुसता मराठा तिथं राष्ट्रीय मतदारसंघात. आणि नुसता बुवा भाटा इतके याव तितके त्याव तितके. काय त्याव तितके रे? खंबीर राहा रे मराठ्यावर जरा. भ्या काढवणी करीत जाऊ नका. तर सरकार हे 3 पक्षाचं आहे. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, फडणवीस असतील. पण तुम्ही टार्गेट द्यायचं फडणवीस आणि भाजपालाच का? कमून नाही करीत. भाजपला कुठं करतो? भाजप चांगला आहे. भाजप पक्ष चांगला आहे. चालणारे बधीर डोक्याचे. त्यांना रोज एक एरंडी खायला द्यायला पाहिजे. एरंडी कळत तुम्हाला का नाही कळत? एरंडी खायला द्यायला पाहिजे. हा, आणि लिंबाच्या मुळ्यात चागळायला द्यायला पाहिजे त्यांना. तेव्हा यांचे टकुरे ठेपेर येते. त्याला आयुर्वेद असे म्हणतात. त्यास तुमची 88 जागा उभ्या करायचा पाडायचा ही कधी ठरणार नेमकं आणि याची घोषणा नेमकं कधी होणार? ते 29 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या मराठ्यांची बैठक घेतली. त्या दिवशी 1 वर्ष आंदोलनाला पूर्ण होते. 1 वर्ष पूर्ण होतं आंदोलन. त्याच्यामुळं 29 ऑगस्टला महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्र येणारे आणि आम्ही ठरवणारे 288 पाड्याची उभ्या करायची. यांचे जर असे डाव असतील तर अनेक विचार करून मराठा समाजाच्याच हातात राज्यातली पावर ठेवावं लागणार आहे. नुसतं एकच हट्ट कडीला नेऊन आम्हाला चालणार नाही. हे आम्ही 29 ऑगस्टला ठरवू. फक्त ठिकाण द्यायचं राहिलं मराठा समाजाला. कारण राज्यातला मराठा याचा म्हणल्यावर तो प्रचंड संख्येनं येणार आहे. त्यासाठी एखादं मैदान बघावं लागणार आहे. कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. ते आता करतो आम्ही. मराठा येतो, फक्त त्याला ठिकाण कळूच तर दे. मी एक झोपत नाही राज्यातलं मराठे. सगळे तुटून येते. हा, मग कुठं घ्यायचंय बघू. आम्ही मुंबईत जायचं आम्हाला आणखी. लय मोठं तुम्ही लय गडबड करायला लागलात राव. इतक्या लवकर पाडापाडी नाही. आणखी मुंबईला जाऊन यायचं आम्हाला. तिथले आझाद मैदानचे वडी पाव खाल्ले नाही आम्ही. आम्हाला तिथं खायचं. शिवाजी पार्क कसं दिसतं बघितलं नाही आम्ही लांबून. आणखी जवळून बघायचं आम्हाला. खाली वाकून बघायचं. काय म्हणणं आहे तुमचं? आम्हाला मुंबई बघून यायची. पाटील, तुम्ही 8 दिवसापासून उपोषण करताय. मात्र या 8 दिवसात शरद पवारांकडून मराठा आरक्षणावर कोणतीच भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. करणारच नाही ती. आता आम्हीच स्पष्ट करतो म्हणून सांगितलं मी. आपला एक तरी शेर मंत्रालयात पाहिजे. विधानसभेत बोलायला एक हाईक बोलायला आमच्याकडून आहे कुणी. त्यासाठी 40-50 का होईना आमच्या हक्काचे द्यावा लागणार आहेत आम्हाला. मी इतकं बोललो बी नसतो. मला बोलता येत नव्हतं. हे बघा रस्ते दाबून धरून हिंसाला लावल्यात मला. म्हणून आता मी तरा बोलायला लागलो थोडं. आणि हे असलं काय भेकडवणी मग आता उगाच सलाईन लावायचं नाही तर झोपून राहायचं. त्याच्यापेक्षा आपलं ते स्थगित केलेलं बरं. ते काम तरी होईल मागू. समाजाचं काम होईल. समाज म्हणतो तुम्ही पाहिजे. 4 महिने लेट झालं तरी चालतं ते. तुम्ही पाहिजे. त्याशिवाय समाज एक राहतो. मग सैरा बाहेर समाज होत नाही. नाही तर समाज व्हायबल होतो. त्याला काय कळावं काही सुचत नाही. तुम्ही पाहिजे. मग तुम्ही निवडणूक म्हणा, तुम्ही पाडायचं म्हणा, तुम्ही आमच्या बापाला जरी पाडा म्हणलं तरी पाडतोच मध्ये आम्ही. फक्त तुम्ही नीट राहा खंबीर. काय करू मग? कशा लोक चालला घेऊन उगत टाइम व्हायला घरी. मग तरी सुरू तरी होईल.
कोणत्या मतदारसंघात मराठा जास्त आहे, मुस्लिम हे, दलित हे, लिंगायत हे, धनगर समाज हे, आम्हाला तर बांधणी तरी करून घेतो ना. जे जे आमच्या सोबत येणार आहेत ते तरी करतो. दवाखान्यात 2-4 दिवस डॉक्टर जेवढे दिवस म्हणते तेवढे दिवस मी आता उपचार घेतो. उपचार घेता घेता सुरू करतो मी आता मागत लागतो यांच्या. 2 तारखेला फडणवीस साहेब मी जात नसतो. छत्रपतीची इतिहास दाखवलेला आहे मी, किंवा माझ्या त्या 2-4 भावंडांनी पण काय पाप केलेलं नाही. आम्ही सांस्कृतिक मंत्रालय ते पैसे भरू शकतं. तुमचे नागपूरची आजच वॉरंट रद्द होऊ शकतात. भ्रष्टाचार करणाऱ्याचे हजारो कोटी. आमचा तर छत्रपतीसाठी आम्हाला नाटक दाखवले आले आम्ही महानाट्य, त्याच्यात तोटा आलाय आम्हाला. काय पाप नाही केलं, कुठून भरावं आम्ही गरीबाचे लेकर आहे. फडणवीस साहेब मी 2 तारखेला येत नसतो आणि होऊ दे काय होईल. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गिरीश महाजन आणि अजित पवारांमध्ये वाद झाला. हे कोर्टाचं आरक वॉरंट आहे, हे अविधी व न्याय विभाग कोणाच्याकडे? पण कोर्टाने बजावलेलं आहे. का बरं आम्ही काय दहशतवादी आहेत का? आताच वॉरंट कॅन्सल करून आताच आलो ना मी. मग आता काय व्हायला पाहिजे प्रक्रिया? तारखी पाडणे, तारखेला येणे, नाही आले दनादन हिशेच्या अंगावर टाकून देणे. इतक्या वर्षात भरा. तुम्ही जर इतक्या वर्षात हे पैसे नाही भरले तर तुम्हाला जेलला टाक. वॉरंट काय हातात आलं म्हणजे काही करायचं काय? मग तर तुम्ही तारखेला जात नसेल तर कोर्ट असं रुटीन व्हायचं तारखी. कोणत्या तारखी होत्या आधी? मी जामीन घेऊन आलोय राव. अहो हे सरळ करतं राव येड्याला बी. तुम्ही तर आजचा होता आधारस्तंभ आहे आमचा जनतेचा. येड्याला कळतंय एका महिन्याच्या 2 वॉरंट. एवढं का वाईट केलं मी? येड्याला कळतंय की मी गरिबासाठी काम करायलो, मराठ्यासाठी काम करायला लागलो. मराठ्याला आरक्षण मिळू नये, ही आवाज बंद व्हावा, त्या जरंगीचं तोंड बंद पाडावं, याला जेलात टाकून द्यावा, मग बंद होईल. हे फडणवीसचं स्वप्न आहे. विधी व न्याय विभाग म्हणजे जेवढे राज्यातले कोर्ट आहेत ते फडणवीसच्या हातात आहेत. हे पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतोय. गृहमंत्री म्हणजे सगळे पोलिस त्याच्या हातात आहेत. मला अटक करायला पाठवायचे का नाही पाठवायचे तेव्हा आता त्याचं नागपूरचं रद्द करू शकतो. मग आमचं कसं काय रद्द होत नाही? सांस्कृतिक विभाग त्यांचा धर्माधिकाऱ्यांचा कोणता कार्यक्रम होता ते हे आलते, अमित शहा साहेब आलते. हजारो करोडो रुपये कुठून भरले? आमचेच पैसे ना ते. सांस्कृतिक कार्यक्रमाला किती पैसे भरले तुम्ही जाऊन मागं? मग ह्यो छत्रपतीचा सांस्कृतिक कार्यक्रम नाही का? तमाशाचे भरायला जमते. तुम्ही तशी मागणी केलेली आहे. काय गरज आहे करायची? याला कळत नाही का? मग खानदानी आहे का फडणवीस साहेब राज्य करता? भरून टाकाव ना. तमाशाचे भरते सांस्कृतिक म्हणून. आम्ही तर महानाट्याला गेले शंभूराजेच. ते कसले संस्कृतीच्या मध्ये भरतेत, आमचे का भरू नाहीत? आणि चांगली येड्याला कळतं हे जरांगे पाटलाला फसवायचा डाव आहे. फसवायला लागले त्यांना मी कशात गाठाना म्हणून हे मला त्याच्यात गाठालेत आणि जेलमध्ये टाकायला लागले. मी मराठ्याला संदेश दिलाय, मी जर जेलमध्ये गेलो मी हसत जाणार आहे. कारण छत्रपतीची इतिहास दाखवलेला आहे. मी काही वाईट केलेलं नाही, समाजाला डाग लागण असं एक कृत्य केलेलं नाही आयुष्यात आणि करणार बी नाही. आणि माझं आत्तापर्यंतचं आयुष्य सार्थकी लागलेलं आहे. मी काही व्हायना तुमची एकजूट मायबाप हो, मराठा हो, तुमचे लेकरं एकत्र करू शकलो, मराठा एकत्र करू शकलो. तुमच्या लेकराला फुल ना फुलाची पाकळी थोडं व्हायना आरक्षण मी देऊ शकलोय. तसं पाहिलं तर 10% आपल्याला मान्य नाही, तरी कुणबीच्या नोंदी आणि 10% मिळून 100% हे देशातलं पहिलं आंदोलन यशस्वी झालेलं आहे. आपण 10% आपल्याला मान्य नाहीये म्हणून आपण घ्यायना. मी काहीतरी तुम्हाला देऊ शकलो. तुमच्या मुलीबाळींना मोफत शिक्षण देऊ शकलोय, मराठा समाज एक करू शकलो, आरक्षण त्यांना ओबीसीतून देऊ शकलोय. मी काहीतरी चांगलं काम करू शकलो जीवनात येऊन. आता शेवटी मरायची बी जेलमध्ये जाऊन मला वेळ आली देवेंद्र फडणवीसमुळे, तरी छत्रपतींच्या इतिहासासाठी मरायची वेळ येईल. आणि ज्या छत्रपतीने धर्म बदलला नाही, स्वतःचं मरण देह पत्करला बलिदान दिलं, तीच वेळ माझ्यावर येते. मी त्यांचाच इतिहास दाखवलेला आणि त्यांच्यासाठीच मला अटक होऊन गोळ्या घातल्या जाणार आहे, तर मी मरायला तयार जाहीर सांगतो. पण हटकून वॉरंट काढले तर मी जात नसतो. तुम्ही नियमानं सांगा की हे तुम्हाला टप्पे पाडून दिलेत, इतक्या वर्षाच्यात हे पैसे भरा, नाही तर मग तुम्हाला मी अटक करणार. ते पटतंय. उठलं की वारंट काय वारंट काय लावलं ते बरोबर. विधानसभेच्या तयारीला लागलाय. मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीला उभे राहणार आहेत, कारण समाजाचा तसा दापर होणार आहे तुम्हाला की तुम्ही निवडणुकीत उतरलं पाहिजे. मराठा देणारा बनविणार, गोरगरीब दलित, गोरगरीब धनगर देणारा, गोरगरीब 12 बलुतेदार, बंजारा समाज, लिंगायत समाज, राजपूत समाज देणारा बनविणार, मुस्लिम समाज
देणारा बनवणार मी राजकारणात नाही जाणार. निवडणुकीला उभे राहतात. चलो धन्यवाद. आता पार तोंड कोरडं पडे. पाटील आतापर्यंत आंदोलनात बराच फूट पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु आता दरेकर म्हणतात की पाटलांच्या डोक्यात राजकारणाचं भूत शिरलंय सगळं व ते सांगतो. आम्ही उतरवणार आहे आता. भूत आहे का भूती आहे मी तुला सांगतो आता काय असते. तू काय करायला लागला ना, तू सगळ्यात जास्त मराठ्याचा असून वाईट पाऊल उचलायला लागला. सगळ्यात जास्त वाईट, देवेंद्र फडणवीसपेक्षा जास्त वाईट पाऊल उचलायला लागला. तू जरा समजून घे. मी काय बोलतो ना, तू वाईट पाऊल उचलायला लागला. कारण तू मराठ्याचा आहे आणि तू मराठ्याच्या शब्दावर पाय द्यायला लागला. द्या तुला वाटतं समजा 5 आमदार होतो आहे बाजूने आहेत म्हणून तुला वाटतं ही शक्ती आहे. सामान्य शक्ती पुढं झिंगूर असते सत्ता, झिंगूर. चला धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.